मी हा विषय मुद्दाम घेतलाय. वैष्णवी हगवणे हे एक निमित्त आहे. आता जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येतोय तर त्याच्यावरनं ही सुसाईड आहे का हे मर्डर आहे आम्ही करू. तुम्हाला बघा काय तुमच्या तक्तेनं द्या. आता कोण म्हटलं तर मी नाही काय मागितलेलं. तर तिला एक घर असू द्या जिथे ती परत येऊ शकते. एक सेफ प्लेस तिच्यासाठी असणं गरजेचं आहे. देअर यू आर, यू सेड इट. मग मी आत्ता असं बोल्ड स्टेटमेंट का करू नये की या ज्या घटनेला जेवढे हगवणे जबाबदार आहेत तेवढेच कसपटे पण आहेत. त्या सुनेच्या हॉस्पिटलमध्ये ती मरतीये म्हणजे एवढी ती जळलेली होती, भाजलेली होती. तिच्या थोबाडीत दिली. स्वावलंबी असतात, सेल्फ मेड असतात. ही काय मानसिकता आहे सहन करण्याची. त्यामुळे प्रेम हे डोळस असलं पाहिजे, आंधळं नको. शहराला एक स्त्री म्हणून मला असं वाटायला लागतं की अरे पोलिसांकडे जाऊन पण काही उपयोगच नाहीये. हो, कारण शेवटी ते पुन्हा सामीलच आहेत. हा राजकीय मुद्दाच आहे. हुंडा बळी जाणं हा राजकीय मुद्दाच आहे. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणे मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. एक आत्ता सध्या चालू असलेला खूप महत्त्वाचा विषय जो अनेक वर्ष चालूच आहे पण आता तो पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे वैष्णवी हगवणेच्या निमित्तानं. तर तो विषय आपण आज घेतोय. हुंडाबळी, हुंड्यामुळे होणारा छळ, आत्ता काय केसेस आहेत. हगवणे हे एक निमित्त झालं पण आत्ता परिस्थिती काय आहे. तर खूप महत्त्वाचा विषय, गंभीर विषय घेऊन मी आज तुमच्यासमोर आलो आहे. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट रमा सरोदे. रमाताई, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. रमाताई यापूर्वी पण आपल्या एपिसोडमध्ये आल्या होत्या. त्यांनी खूप महत्त्वाची माहिती तेव्हाही सांगितली होती. आणि जेव्हा असं माझ्या लक्षात आलं की आजूबाजूला हे घडतंय आणि ही वैष्णवी हगवणेची केस खूप मोठी होत चालली आहे, वाढत चालली आहे, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण पुन्हा तुम्हाला बोलवलं पाहिजे की आत्ता परिस्थिती काय आहे. तर तुमचं स्वागत करतो. थँक्यू. आणि सुरुवात करण्याआधी आम्ही आमच्या गेस्टला एक छोटीशी भेट देतो. तर अर्क ऑइल्स तर्फे ही एक छोटीशी भेट. नॉन केमिकल्स तेलं आहेत ती आणि पारंपरिक लाकडी घाण्यापासून बनवलेली आहेत, कोल्ड प्रेस पद्धतीनं. सो तुम्हाला ती आवडतील, घरगुती. वैष्णवी हगवणेची केस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती सर्वच वृत्तपत्रातून किंवा सर्वच माध्यमांमधून दिसते आहे. रमाताई या जवळपास 25पेक्षा जास्त वर्ष सातत्यानं प्रॅक्टिस करत आहेत. त्या महिला आणि बालहक्क या संदर्भात काम करत आहेत आणि खूप मोठा अनुभव रमाताईंना आहे. त्यामुळे जेव्हा महिलांचा हक्क येतो तेव्हा तो नेमका काय असतो आणि तो कुठं सुरू होतो अशा अनेक गोष्टींवर आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. वैष्णवीच्या केसमध्ये ही जी केस आत्ता सुरू झाली आहे ती आता खूप हळूहळू भयानक होताना दिसते आहे मला. म्हणजे आजची बातमी मी बघितली तर तिच्या मृत्यूपूर्वी 24 तासात तिच्या अंगावर 11 जखमा होत्या. 1-2 महिन्यापूर्वी साधारण 3-4 जखमा होत्या. 6 महिन्यापूर्वी सुद्धा 2-4 जखमा होत्या. अशा मिळून 29 जखमा तिच्या शरीरावर आढळल्या. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो. हे खूप भयानक होत चाललंय. तुम्ही या सगळ्या केसकडे कसं बघता? ही वैष्णवीची केस काय वाटतं तुम्हाला? अनेक कंगोरे आहेत ह्या केसमध्ये. एक तर ही पुढे का आली, कारण का त्याचं एक पॉलिटिकल कनेक्शन जे काही आहे त्या परिवाराचं, म्हणून ही आपल्या पुढे आली आणि आता ती मीडियानी उचलून धरल्यामुळे पण त्यातले जे बारकावे आहेत ते आपल्या समोर येत आहेत. आणि एक प्रकारे तो एक दबाव म्हणून यंत्रणेवरती पण आहे की ह्या केसकडे एकंदरीत तपास कसा होतोय आणि आपण कोणाला अटक करतोय वगैरे, हा एक दबाव आहे. आता डावरी डेथ ही पहिली आहे का, तर ती नाहीये. म्हणजे अनेक वर्षांपासून हे होतच आलंय. एक तर मला वाटतं की डावरीकडे आपण कसं बघतो, म्हणजे कल्चरली ते ॲक्सेप्टेड आहे असं कुठेतरी आपण बघायला लागलोय का? म्हणजे लग्न हे मोठ्या पद्धतीने केलंच पाहिजे, डेस्टिनेशन वेडिंग केलंच पाहिजे. आणि दोन्ही परिवाराच्या अपेक्षा काय आहेत, म्हणजे लग्न हे का करताय तुम्ही, तुमच्या अपेक्षा काय आहेत एकमेकांकडनं. आणि म्हणून मग हुंडा प्रॉहिबिशन किंवा डावरी प्रॉहिबिशन ऍक्ट जे आहे 61 सालचं, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की हुंडा मागणं
किंवा हुंडा देणं आणि घेणं हे सगळंच गुन्हा आहे. पण जेव्हा मागितला जातो त्यावेळेला कोणीच ऑब्जेक्शन घेत नाही. देणारेही गप्प बसतात, घेणारेही गप्प बसतात. आणि एकदा कळलं की ही पार्टी किती देऊ शकते की मग ते डिमांड वाढत जातात. आणि मग कुठेतरी एका मुलीला कायमच बर्डन म्हणून बघितलेलं आहे. म्हणजे अगदी तिच्या जन्माच्या आधीपासून. आणि म्हणूनच आपण सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन्स बद्दल बोलतो की ते नाही झाले पाहिजे, तो गुन्हा आहे. आणि मग नंतर जन्म झाल्यावरती जर ड्रॉपआउट शाळेतून कोणी होत असेल तर ती पहिली मुलगी असते आणि मुलगा हा वंशाचा दिवा वगैरे वगैरे, त्याच्यामुळे मोक्ष मिळेल वगैरे म्हणून त्याला खूप पुढे नेलं जातं. सगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा त्याला दिल्या जातात. आणि मग जेव्हा लग्नाची जबाबदारी येते मुलीबद्दलची, तर हे एवढं तर दिलंच पाहिजे, ही एक कुठेतरी मानसिकता आहे. नाही तर समाज काय म्हणेल, असं लग्न नाही करून दिलं तर काय म्हणेल. मग प्रत्येकाच्या आपापल्या सोशो इकॉनॉमिक स्टेटसप्रमाणे ते लग्न किती मोठं होणार आहे, किती लहान असणार आहे हे ठरतं. म्हणजे मला खूप वर्षांपूर्वीची लातूरची एक केस आठवते की जिथे मुलींनी जीव दिला कारण का तिला तिच्या वडिलांचं दुःख सहन होत नव्हतं आणि वडील सतत ह्या चिंतेत होते की माझ्या मुलीचं मी लग्न करू कसं, कारण का मला हुंडा द्यायला पैसे नाहीत. आणि शेतकरी कुटुंबातली मुलगी, म्हणजे हे सगळीकडे आहे, अक्रॉस क्लास, अक्रॉस कास्ट, हे सगळीकडे आहे, हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून मग मोठमोठे पद्धतीने लग्न करणं, त्याच्यात मग ते दाखवणं की आपण काय देतोय, किती देतोय, आणि मग ती अपेक्षा सगळ्यांचीच वाढवणं. आणि मग ती अपेक्षा वाढल्यावरती अर्थातच ते डिमांड होत राहतात की एवढं दिलं तर आता अजून द्या, नाही तर मग तुमची मुलगी सुखी नाही राहणार. आणि मग मुलीचं सुख महत्त्वाचं, ह्या खोट्या आशेत मला वाटतं वडील किंवा परिवारवाले पण ते द्यायला तयार होतात. हगवण्यांच्या केसमध्ये काय झालं असेल, हगवणे कसपटे यांच्यामध्ये काय घडलं असेल असं वाटतं? नेमकं हेच झालंय, कारण का आपण एकतर तो पॉलिटिकल इन्फ्लुएन्स जो त्यांचा आहे हा समजून घेतला पाहिजे. दुसरं, एकंदरीतच त्या केसमध्ये बघितलं तर ह्याच्या आधी पण तिने विष घ्यायचा प्रयत्न केला, त्याची केस झाली, पण त्या केसमध्ये काही नाही झालं. म्हणजे हगवण्यांचा इन्फ्लुएन्स इतका होता पॉलिटिकल की ती सिस्टम ज्यांनी काम करायला पाहिजे होतं त्यांनी केलं नाही. त्यांनी जर ते केलं असतं, त्यावेळेला जर ते रोखलं असतं, हे सुसाईडचा अटेम्प्ट आहे म्हणून अबेटमेंट कोणी केली हे बघितलं असतं तर कदाचित तिचा जीव आता वाचला असता. हे पोलिसांनी बघायला पाहिजे होतं, कारण का पोलिसांकडे ती तक्रार होती. पण त्या तक्रारीमध्ये पुढे काही झालंच नाही. म्हणजे आपण जो तो इश्यू खूप ट्रिव्हियलाइज करून टाकला. तो ट्रिव्हियलाइज का केला, कारण का तिच्या सासरच्या लोकांचा जो इन्फ्लुएन्स होता, जो पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता, त्यामुळेच आपण तो ट्रिव्हियलाइज केला. नाही तर तो का केला असता ट्रिव्हियलाइज? म्हणजे त्यांच्या घरामध्ये जर दोन्ही सुनांना कौटुंबिक हिंसाचार होतोय, एका सुनेंनी हा एक डिसिजन घेतला आणि ती घरातून बाहेर पडली आणि तिचा जीव वाचला, म्हणजे तिने पोलिसांना तक्रार केल्या, त्याच्यात काही झालं नाही वगैरे, ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे हे होतं बऱ्याच केसेसमध्ये. पण ती बाहेर पडली, तिने बाहेर पडण्याची हिंमत दाखवली, किंवा कदाचित तिच्या माहेरच्यांनी तिला सपोर्ट केलं असेल, त्यांना कदाचित कल्पना असेल की हिच्यावरती असा हिंसाचार होतोय म्हणून त्यांनी तिला सपोर्ट केलं असेल आणि ती बाहेर पडली. पण ही नाही पडू शकली बाहेर. आणि मग जे तुम्ही म्हटलं की तिच्यावरती ज्या जखमा होत्या, ही फक्त डावरी डेथ नाहीये, ही डोमेस्टिक व्हायलन्सची पण केस आहे. आणि किती किती पद्धतीने झालेलं आहे की तिच्या लहान मुलाला ॲब्स्कॉन्ड करण्यापासूनचं, म्हणजे ॲबडक्ट करण्यापासूनचे कितीतरी गुन्हे ह्यामध्ये आहेत. आणि मग तुम्ही बघा की चेन कशी होत चालली आहे, किती लोकांनी त्यांना मदत केली आहे हे सगळं करण्यामध्ये. म्हणजे तिचा सुसाईड हा इतका साधा असा आपण म्हणू शकत नाही. आणि एक ऑर्गनाइज्ड पद्धतीने हे सगळं झालंय. मग हा सुसाईड आहे का मर्डर आहे ह्याचाही प्रोब झाला पाहिजे. हे सगळं प्री डिसाइडेड होतं का, आणि मग त्याला सुसाईड असं नाव दिलंय का, हे पण बघितलं पाहिजे. आणि मग जे डिमांड चालू आहे ऑपोजिशन पार्टीजची की ह्याला मोकाचं कलम लावा, तर ते मला एका अर्थाने योग्य वाटतं. कारण का आजच्या पेपरमध्ये जे नावं आलेली आहेत आणि इतक्या लोकांनी ह्या हगवणे फॅमिलीला मदत केलेली आहे, तर एक ऑर्गनाइज्ड क्राईमच आहे हा एक प्रकारचा. मी हा विषय मुद्दाम घेतलाय, वैष्णवी हगवणे हे एक निमित्त आहे. मी जेव्हा बघतो ना रमाताई, तेव्हा
आपण असा विचारच करू शकत नाही की इतक्या श्रीमंत घरात असं काहीतरी सुरू असेल. आज मला असं वाटतं की आज आपण हा जो एपिसोड करतोय, माझ्या आजूबाजूला अशी काही घरं असतील का की जिथं असं काही सुरू असेल? अशी कोणी माझी भगिनी किंवा अशी मैत्रीण असेल का, किंवा तिच्या कोणी ओळखीचं असेल का की जे असं कोणी सफर होत असेल? तर हे एक निमित्त आहे आणि मला असं वाटतं की या एपिसोडमधून त्या मानसिकतेबद्दल आपण बोललं पाहिजे आणि त्यातनं मार्ग काढला पाहिजे. तुम्ही जो मुद्दा म्हणताय डिमांडचा, जेव्हा सुशिक्षित फॅमिली असतात, सुसंस्कृत असतील तसं नाही, पण सुशिक्षित असतात, दोन्ही घरं श्रीमंत असतात, म्हणजे चांगली घरं असतात, सर्वसाधारणपणे लग्नामध्ये नवऱ्याकडची बाजू तुम्ही हे द्या असं म्हणत नाही, तर आम्ही लग्न करू असं नाही होत की आम्ही करू, तुम्हाला बघा काय तुमच्या तक्तेनं द्या. आता हे कुठं म्हटलं तर मी नाही काय मागितलेलं, म्हटलं तर कंपल्शन केलं नाही, पण म्हटलं तर दिस इज अ थिन लाईन. आणि मग बघा तुम्ही काय, मग नवरा, मग मुलीकडचा बाप काय म्हणतो, मग आपण आपल्या मुलीसाठी काहीतरी देऊ, आणि मग तो खूप भरभरून काहीतरी द्यायला लागतो. आता म्हटलं तर इथं मी म्हणजे समोरच्यानी काही मागितलं पण नाही आहे, पण तिकडून आलं पण आहे. मग ह्या लाईनला, ह्या मानसिकतेला कसं डिफाईन करता तुम्ही? एक तर समाजाचं प्रेशर असतं की तुम्ही सोशल स्टेटस काय आहे त्या परिवाराचा, म्हणजे मुलीकडच्या परिवाराचा पण आणि मुलाकडच्या परिवाराचा पण, तो मॅच न होणारा असेल तरी मॅच करण्याचा प्रयत्न करणं की आम्ही पण तुमच्या बरोबरीचेच आहोत आणि म्हणून आम्ही एवढं देऊ शकतो, हा एक भाग झाला. आणि बरेचदा असं थेट मागितलं जात नाही, पण मग हे एवढं तर तुम्ही करालच, ते तेवढं तर तुम्ही करालच, म्हणजे ही अपेक्षा वेगळ्या पद्धतीने मांडली जाते. हां, तर त्यामुळे आणि त्याची नोंद कुठेही नसते. म्हणजे मला पूर्वीची काही लग्न आठवतात की लग्न ठरायला बसले दोन परिवार की यादी व्हायची आणि त्या यादीत नमूद असायचं की हे एवढं पाहिजे, एवढं नको, किंवा तिथे ते एक नेगोसिएशन असायचं. आता तिथेही थिन लाईनच आहे, कारण का जर माझी ऐपत नाही आहे तेवढं देण्याची, पण जर समोरच्यांनी मागितलं आणि ते यादीत घातलं तर माझ्यावरती एक दबावच आहे खरं तर तो देण्याचा. ती थिन लाईन आहे, पण त्याची कुठेतरी नोंद असायची. म्हणजे ह्याला मी एव्हिडन्सच्या दृष्टीने बघतीये की हे एक नोंद आहे. हा, पण हे अशी जी लग्न होतात खूप थाटामाटात वगैरे, तर तिथे ह्या छोट्या छोट्या गोष्टींची नोंद नसते. म्हणजे असा तो व्हिडिओ व्हायरल झाला की कारची चावी अजितदादांनी दिली, हां, आणि त्यांनी म्हटलं की ही मागितली आहे का स्वखुशीने देत आहे. म्हणजे हे जे इन्फ्लुएन्सर्स असतात, मग ते पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा सोशल इन्फ्लुएन्सर्स असतील, ते अशा मोठ्या लग्नाचा विरोध करताना आपण बघितलेला आहे का की साध्या पद्धतीने तुम्ही लग्न करा. हां, म्हणजे मला गांधीजी आठवतात की त्यांनी म्हटलं की तुम्ही आंतरधर्मीय लग्न केलं, आंतरजातीय धर्म केलं तरच मी येणार, नाही तर मी येणार नाही. तो विचार एक पॉवरफुल विचार होता. हां, तर त्यामुळे तुम्ही साध्या पद्धतीने लग्न कराल किंवा ते इन्सेंटिवाइज करणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं, हे आपण हे इन्फ्लुएन्सर्स जे असतात, मग ते पॉलिटिकल असतील, सोशल असतील किंवा अजून कोणी असतील, तर ते प्रमोट करताना दिसत नाहीत. आणि म्हणून मग आपल्याला काय दिसतं, म्हणजे मी अगदी आमच्या परिवारामधले काही वेडिंग्स बघितलेत की मग रील्स बघणं, हां, आणि रील्समधून मग ॲक्टर्सनी, ॲक्ट्रेसेसनी कशी लग्न केली आहेत, ह्या मोठमोठ्या लोकांनी लग्न कशी केली आहेत, मग थोड्याफार प्रमाणात आपण पण तसंच करू. आणि मग त्याला कुठे हिशोबच नाही आहे की ते करत असताना आपला खर्च किती होतोय, तो आपल्याला पेलतोय का, आपण समोरच्यांच्या अपेक्षा काय वाढवतोय, ते खरंच आवश्यक आहे का, म्हणजे हे महत्त्वाचं आहे का. तर मग तो एक सोहळा आहे आणि त्याच्याकडे तसंच बघायचं. अशा पद्धतीने जे एक लग्नाला स्वरूप येत चाललेलं आहे, तर त्याच्यामुळे पण व्हायलन्सच्या केसेस खूप वाढत चाललेत. म्हणजे कितीतरी मी उदाहरणं देऊ शकते की त्या समोरच्या व्यक्तीचे विचार कसे आहेत, ते आपल्याला पटतायत का, आपलं त्यांच्याबरोबर जुळू शकतंय का, मॅच होऊ शकतंय का, आपलं अपब्रिंगिंग कसं आहे, त्यांचं अपब्रिंगिंग कसं आहे, ह्या कुठल्याच गोष्टींकडे फारसं लक्ष न देता जेव्हा लग्न होतात, म्हणजे सगळेच लग्न तसे होतात असं मी म्हणत नाही आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता कोण कसं दिसतंय, काय रंग आहे, किती खर्च करणार आहात, एवढ्याच वरवरच्या गोष्टींकडे लक्ष देऊन जेव्हा लग्न होतात, तर त्यावेळेला मला व्हायलन्सचा प्रमाण जे आहे ते खूप जास्ती वाढलेलं दिसतंय. म्हणजे मी अनेक केसेस अशा सांगू शकते. आणि
केसचं एकंदरीत हुंड्याचे प्रकार जे आहेत तेही बदलत आहेत आता. म्हणजे माझ्याकडे अशी एक केस होती की लग्न व्यवस्थित करून दिलं, वडील डिफेन्स फोर्सेसमधनं होते, त्यामुळे जे काही रिटायरमेंटचा त्यांचा पैसा होता, पेन्शन होतं, त्याच्यातून त्यांना ते सगळं करायचं होतं. आणि नॉर्थ इंडियन फॅमिली होते. आणि मी हे मुद्दाम सांगते कारण का कल्चरली पण आपल्याकडे खूप फरक आहे, कुठली फॅमिली आहे आणि त्यांच्याकडे ट्रेंड्स काय आहेत ह्याच्यावरनं पण. आणि मग नंतर हनीमूनला जाताना, अरे मी तर बसचं तिकीट काढलं पण तुमच्या मुलीला त्रास होऊ शकतो, मग आता तुम्ही विमानाचं तिकीट काढून द्या. म्हणजे हे मी 15-20 वर्षापूर्वीची केस सांगतेय. हां, किंवा मग ऑलरेडी गेलेले आहेत आणि मग आता परतीचं तिकीट आमचं नाही आहे, तुम्ही ते काढून द्या. मग मी फ्लॅटचं डाऊन पेमेंट केलेलं आहे पण आता पुढचे पैसे द्यायला माझ्याकडे नाही, पण आता हा फ्लॅट नाही झाला तर तुमच्या मुलीला भाड्याच्या घरी राहावं लागेल. असं करत त्यांनी एका वर्षात त्या कलनी 8 लाख रुपये दिले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे डिमांड्स संपतच नाही आहेत. आणि सतत म्हणायचं काय, तुमच्या मुलीसाठी आहे हे सगळं तुमच्या मुलीला आनंदी ठेवण्यासाठी आहे. पण तिच्याबरोबर वागत असताना तिला घरी कुलूप लावून जाणं, तिला बाहेर पडूच न देणं, तिच्याकडे 100-1 रुपये फक्त असणं तिला काही लागलं तर. दिल्लीसारख्या ठिकाणी जेव्हा तो काम करत होता तर रात्री असं रस्त्यावरती काहीतरी वाद झाले म्हणून तिला सोडून तो घरी निघून गेला. आता हे सगळे मायक्रो ॲग्रेशन्स जरी असले तरी हे कौटुंबिक हिंसाचारच आहे. मानसिक किती दबाव असेल त्या मुलीवर. आणि त्या मुलीला असं वाटायचं की अरे मी अजून माझ्या वडिलांना किती त्रास देऊ, मी हे सगळं कसं सांगू त्यांना. ह्या केसमध्ये म्हणजे वैष्णवीच्या केसमध्ये लव्ह मॅरेज होतं. मग तिनं तिच्या स्वखुशीनं लग्न केलेलं आहे. त्यात एका रेकॉर्डिंगमध्ये ती असंही म्हणते की मी उगीच घरच्यांचा विरोध पत्करला, मला असं वाटतं की ते माझा नवरा माझा झालाच नाही याचं मला वाईट वाटतं. म्हणजे घरच्यांचा कुठेतरी विरोध होता तिच्या. पण मग आता तिनं जर तिच्या स्वखुशीनं लग्न केलं तर लग्न करताना, लग्न करण्यापूर्वी तुम्ही जे बातचीत करत असता, मुलींना हे लक्षात येत नाही काय टेंडन्सी आहे मुलाची, घरी काय टेंडन्सी चालू आहे, हे कसे राहत लोक. एक सेन्स नावाचा एक प्रकार असतोच की हो, असलाच पाहिजे. पण ते प्रेम डोळस असेल तर. तुम्ही ते अंध ह्याच्यासारखी पट्टीच बांधून घेतली असेल आणि प्रेमात असाल की तो जे म्हणतोय ते सगळं योग्यच आहे, ते बरोबरच आहे, असं तर असतंच. शेवटी काय आहे की माझं त्याच्यावरती प्रेम आहे, हा एवढा तर सॅक्रिफाईस करावाच लागतो, ही मानसिकता जर असेल तर तो जे म्हणतोय ते सगळं स्वीकारलं जातं आणि त्याचा कुठेतरी गैरवापर होतो. प्रेमात असलेले व्यक्ती पण पुढच्या आयुष्याबद्दल काय निर्णय घेत आहेत, त्यांचे विचार मॅच होत आहेत का, त्यांना मग विचार मॅच होत नसतील तर नाही म्हणण्याची हिंमत आहे का. का लोक काय म्हणतील, अरे लोकांना माहिती आमचं प्रेम प्रकरण आहे, मग ही मुलगी अशीच आहे, हां मग ही मुलगी 4 मुलांबरोबर फिरते आणि मग तिचं कॅरेक्टर असॅसिनेशन होणं. कितीतरी सोसायटल प्रेशर्स जे असतात ते जास्तीत जास्त मुलींवरती असतात. म्हणजे मुलांवर अजिबातच नसतात असं नाही, वेगळ्या पद्धतीचे असतात. हे सगळे स्टिरियोटाइप्स जे आहेत ना त्याच्यातच आपण सगळे वाढलेलो आहोत, मुलगी काय आणि मुलगा काय. आणि म्हणून ते सोसायटल प्रेशर्सना पण बळी पडतात आणि गप्प बसतात. आणि कुठे व्यक्त व्हायचं, कोणासमोर व्यक्त व्हायचं. म्हणजे जर असं कोणी म्हटलं की तिने जर येऊन सांगितलं असतं की मला असा असा त्रास होतोय आणि घरातल्या कोणी म्हटलं असतं बघ आम्ही केला होता विरोध, तुझंच होतं की त्याच्याशी लग्न करायचं, आम्ही केला होता, मग तिचं परत एक खच्चीकरण होतं. त्यामुळे असे जे पालक माझ्याकडे येतात ना की आमच्या मनाविरुद्ध जाऊन मुलींनी लग्न केलेलं आहे, मुलांनी लग्न केलेलं आहे, त्यांना मी एवढंच सांगते तुमची घराची दारं त्यांच्यासाठी बंद करू नका. केली आहे त्यांनी चूक, पण काय माहिती कदाचित त्यांचा संसार चांगला पण होईल, तुम्हाला माहिती नाही. कारण का तुमचा विरोध कशासाठी आहे, हा मोस्टली तो जातीवरनं किंवा ह्याच्यावरनं आहे, आपल्या स्टेटसची लोक नाही आहेत किंवा काय. पण तिच्यासाठी दारं तुमची बंद करू नका. कारण का समजा ते लग्न जसं तुम्हाला किंवा तिला अपेक्षित आहे तसं ते जर झालं नाही तर तिला एक घर असू द्या जिथे ती परत येऊ शकते, एक सेफ प्लेस तिच्यासाठी असणं गरजेचं आहे. पण बरेच जे मुलीकडचेही पालक असतात, नाही आता आम्ही संबंध तोडून दिला कारण का आम्हाला आमच्या समाजाला तोंड दाखवायचंय, किंवा जात पंचायती ज्या आहेत
अजूनही आहेत जात पंचायती, आणि जात पंचायती जेव्हा फतवा काढतात की आता नाही, त्यांनी वेगळ्या जातीत लग्न केलंय, वेगळ्या धर्मात लग्न केलंय, आता ती परत येऊ शकत नाही, तो फतवा बहिष्कृत, आणि तो फतवा काढलेला असतो त्या परिवाराविरुद्ध. मग त्या परिवाराला नमतं घ्यावं लागतं की अरे आमची बाकीची मुलं आहेत, त्यांचं काय होईल, मग तिला आपण बेदखल करू आपल्या घरातून किंवा प्रॉपर्टीमधनं आणि तिच्याशी संबंध तोडू. ह्या सगळ्या प्रेशर्सबद्दल पण आपण बोललं पाहिजे किंवा पाऊल उचललं पाहिजे हे थांबवण्यासाठी. पण रमाताई, या वैष्णवीसारखी या मुली ज्या आहेत त्या शिकलेल्या असतात, त्या सोशल मीडियावर असतात, त्यांचा परिवार, मित्रपरिवार मोठा असतो, मैत्रीण पण असते, मग अशांची मदत घेऊन, सोशल मीडियाची मदत घेऊन हल्ली व्यक्त होणं खूप वाढलेलं आहे सगळ्यांचं. मग अशा केसमध्ये हा पर्याय का अवलंबला जात नाही? ते मला वाटतं खूप व्यक्तीवरती अवलंबून आहे की त्या व्यक्त होण्यासाठी त्यांना ती मोकळीक वाटते का ते कुठल्या दबावाखाली आहेत. किंवा आपण बरेचदा बघतो ना की एकीकडे मायक्रो अग्रेशन्स पासून सुरू होतं, मग ते जास्ती मोठ्या व्हायलन्सकडे जातं, आणि मग ते त्याचं इफेक्ट कमी करण्यासाठी एक प्रेम व्यक्त करणं, आणि त्यांना असं ते परत फील गुड असं जे एक वाटतं की अरे नाही नाही ह्याचं प्रेम आहे माझ्यावरती, म्हणजे हा मारलं असेल एकदा, हा पण तरी प्रेम व्यक्त त्यांनी त्याच्यानंतर केलं, त्यांनी नंतर मला गिफ्ट आणून दिली. तर हे जे असतं ना, ती एक सायकल आहे आणि ती विशियस सायकल आहे, ती कुठेतरी तोडली पाहिजे. पण ती तोडण्यासाठी त्या मुलींनी पण हिंमत दाखवली पाहिजे. माझे 2 प्रश्न आहेत. तुमच्या हाताखालनं खूप मंडळी जातात, तुम्ही खूप लोकांशी बोलताय, व्हिक्टिमशी बोलताय, दोन्ही बाजूंशी बोलताय. तुम्हाला असं वाटतंय की वैष्णवीला हे संकेत आले असतील की आपलं चुकतंय किंवा आपण चुकीचं करतोय आता, लग्नाच्या आधी हे संकेत आले असतील मुलाकडनं किंवा फॅमिलीकडनं? यायलाच पाहिजेत. जर तुम्ही सारासार विचार करणारे असाल, जर लॉजिक वापरणारे असाल तर यायलाच पाहिजेत. म्हणजे रॅट पॉइझन घेण्यापर्यंत जे प्रकरण जातं ते म्हणजे माझा जीव सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न आलाच पाहिजे कोणालाही, आणि तो आला नसेल तर मग काय एवढा दबाव होता की तो आला नाही आणि ती परत त्या कुटुंबात गेली की जिथे हिंसा होती, आणि परत ती एकटी नाहीये. तिच्यावरती जशी हिंसा झाली तशी तिच्या जावेवरती पण झाली, पण शी वॉकड आउट, त्यामुळे आज ती जिवंत आहे. हा प्रश्न का पडला नाही असं आपण विचारलं पाहिजे की ती का राहिली अशा कुटुंबात. आणि इनफॅक्ट हा पण प्रश्न आहे ना की ती जी मोठ्या दिराची बायको ती घर सोडून का गेली, हो हाही प्रश्न मनात येतो ना की ती का गेली घरावर, तिला असा काय प्रॉब्लेम होता. पण तो कम्युनिकेशन गॅपच होता त्यांच्यामध्ये. ओके, या सगळ्यामध्ये मुलीचे वडील हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. कुठल्याही मुलीचे वडील, लग्न मनाविरुद्ध झालं ठीक आहे, पण ज्या बातम्या येतात किंवा जे दिसते त्याच्यामध्ये 51 लाखाचं सोनं दिलं गेलं, फॉर्च्युनर दिली गेली, आणि ते आता प्री वेडिंगचे व्हिडिओज बघतो तर ते म्हणजे राजेशाही विवाह होता तो सगळा. असं असून सुद्धा या गोष्टी घडल्या. यामध्ये मुलीच्या बापाचा स्टँड काय असायला पाहिजे असं वाटतं? काय घ्यायला पाहिजे होतं त्यांनी? जेव्हा मागणी होते की आम्हाला अमुक हे पाहिजे, म्हणजे नंतर जे 2 कोटी पाहिजे किंवा अजून जी मागणी नंतर झाली आणि ती नाही तर मग व्हायलन्स होतोय, तर तिथेच ते नकारण्याची ताकद, हिम्मत मुलीच्या परिवाराकडे पाहिजे. आणि ती मुलगी आपल्याकडे परत आली तरी चालेल. लोक दोन्हीकडनं बोलणारी आहेत. म्हणजे तुम्ही कसं काय मुलीला तिथे राहू दिलं आणि बघा आता तिचा जीव गेला अशी म्हणणारी पण लोक आहेत, आणि परत मुलीला आणलं असतं तरी अरे रे तुमची मुलगी परत आली असंही म्हणणारी लोक आहेत. दोन्हीकडनं बोलणारी लोक आहेत. पण त्यांना आपण किती महत्त्व द्यायचं? शेवटी मला काय महत्त्वाचं आहे? मला माझ्या मुलीची सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे, मला मुलीचा जीव महत्त्वाचा आहे. आणि जो परिवार एवढ्या हावरटपणे सगळं मागत चाललेला आहे तिथे कशी ती मुलगी सुरक्षित आहे? म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की तिला व्हायलन्स तिच्यावरती होतोय? तर नक्कीच माहिती असणार आहे, कोणाला तरी माहिती असणार आहे परिवारातलं. फार सुसाईड पर्यंत गेलं ना प्रकरण. एक्झॅक्टली. आणि जर माहिती नसेल तर का ती सांगू शकली नाही आपल्या आई वडिलांना किंवा परिवारातल्या अजून कोणाला? का सांगू शकली नाही? तिच्यावरती मग कोणता दबाव होता?
कधीतरी व्यक्त झालंच पाहिजे ना, जेव्हा अशा पद्धतीचं मारहाण आहे. आणि तिने जो पहिल्यांदा विष प्राशन केलं होतं तेव्हा तर त्यांना कळलं होतंच ना की तिने अटेम्प्ट केला आहे. एक्झॅक्टली. मग परत पाठवण्याचं काय कारण होतं? देअर यू आर, यू सेड इट. मग मी आत्ता असं बोल्ड स्टेटमेंट का करू नये की या ज्या घटनेला जेवढे हगवणे जबाबदार आहेत तेवढेच कसपटे पण आहेत. हुंडा घेणं आणि हुंडा देणं हे दोन्ही गुन्हे आहेत. पण बरेचदा ह्याकडे कसं बघितलं जातं, आणि मी ह्याची परत एक ॲनॉलॉजी घेते पॅरलल, की बालविवाह जसं करून देणं हे जसा गुन्हा आहे, हां, तो मग मुलीचे आई वडील जे करतायत तोही गुन्हा आहे, आणि मुलाचे आई वडील तो विवाह होऊ देतात तेही गुन्हेच आहेत, आणि त्या विवाहाला जाणारे लोक सगळी पण गुन्हाच करतायत. पण दे आर ऑल हँड इन ग्लोव्ज विथ इच अदर. आणि म्हणून मग अशा प्रकरणात पोलिसांकडे गेलं की काय होतं, की पोलीस म्हणतात अरे त्या मुलीचं मग कसं होईल, म्हणजे तिचं पुढे लग्न होणार नाही, मुलगा काय आहे त्याला लगेच स्थळ मिळेल, आईवडिलांनी एवढा खर्च केला आहे, त्यांना परत परवडणार आहे का हे सगळं करणं, मग त्यांच्या प्रतिष्ठेचं काय. म्हणजे कुठेतरी आपण ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज केलेल्या आहेत. ज्या कायद्यामध्ये गुन्हा आहेत, ज्या कायद्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा आहे, त्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण सगळ्या नॉर्मलाइज केलेल्या आहेत. म्हणजे आपण समाज म्हणून केलेले आहेत, परिवारांनी तर केलेल्याच आहेत, सिस्टम्सनी सुद्धा केले आहेत. ज्यांनी त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्या लोकांनी पण ते नॉर्मलाइज केलेलं आहे. आय नो. पण मग कायद्यानुसार जेवढे इकडचं कुटुंब दोषी आहे तेवढंच ते कुटुंब पण दोषी ठरतं का? ठरलं पाहिजे या केसमध्ये. आता ही केस जी आहे ती आता डावरीची नाहीये, त्यांच्यावरती जे म्हणजे डावरी डेथची लावलेली आहेत कलम, पण अबेटमेंट टू सुसाईडचे पण कलम लावली आहेत. आणि आता तर प्रश्नच आहे की ही सुसाईड आहे का. आता जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येतोय तर त्याच्यावरनं ही सुसाईड आहे का हे मर्डर आहे, आणि सुसाईड म्हणून आपण ते आणतोय पुढे. तर आता ही केस खूप वेगळी झालेली आहे. बर बर. आता या निमित्तानं शहरांमध्ये जो काही हा प्रकरण चालू आहे, कारण मला खूप आश्चर्य वाटलं की ही केस आल्यानंतर नाशिकमधल्या गंगापूरमध्ये एक अशीच केस घडली. त्या बिचाऱ्या स्त्रीनं आत्महत्या केली. 3 वर्षापूर्वी प्रियांका घोलप म्हणून एक होत्या, त्यांनी पण सुसाईड केली. त्या सगळ्या बातम्या बघितलेल्या आहेत मी आत्ता. आणि हे भयानक आहे सगळं. शहरांमध्ये एकीकडे आपण म्हणतो की मुलगी शिकतेय, ट्रेंड बदलतोय, काळ बदलतोय, मुली स्वावलंबी होत आहेत, पण हे सगळं बघून असं वाटतं की काय बदलतंय की नाही बदलतंय. तर तुम्ही इतकी वर्ष काम करतायत, तर या गेल्या 1-2 वर्षामधला तुमचा स्टडी, तुमच्याकडे येणाऱ्या ज्या केसेस आहेत काय सांगतात शहरांमधल्या? मला वाटतं की दोन्ही केसेस मी बघते की भूमिका घेणाऱ्या मुली पण मला भेटतात आणि न घेऊ शकणाऱ्या पण भेटतात. म्हणजे मी ही केस विसरणार नाही, कारण मी ही ऐकलेली केस आहे. आमच्या नागपूरच्या ऑफिसमध्ये आलेली केस आहे की गुप्ता परिवार होता तो. परत ते कल्चरली जे ॲक्सेप्टेड मी म्हणते की एवढं हे दिलंच पाहिजे वगैरे. तर कडवा चौथचा दिवस आणि त्याच्या आदल्या दिवशी त्या बाईला जाळून टाकलं आणि तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं. तर हॉस्पिटलाइज झाल्यावरती अर्थातच ती मेडिको लिगल केस झाली, म्हणून नवऱ्याला अटक झाली. अटक झाल्यावरती त्या मुलाच्या सासूनी येऊन त्या सुनेच्या हॉस्पिटलमध्ये ती मरती आहे, म्हणजे एवढी ती जळलेली होती, भाजलेली होती, तिच्या थोबाडीत दिली आणि म्हटलं की करवा चौथच्या दिवशी तुला काही वाटतंय का तुझ्या नवऱ्याला अटक होतीये. ती म्हणजे अर्धी मेलेली बाई होती आणि डाईंग डेक्लेरेशन हे महत्त्वाचं असतं. ती बाई मरत असताना काय म्हणती आहे, कशामुळे ही घटना घडली, हा खूप मोठा पुरावा आहे. आणि फक्त डाईंग डेक्लेरेशनवरती कन्व्हिक्शन होऊ शकतं, पण तुम्ही परत मानसिकता बघा. हे सगळं जे इमोशनली झालं की नवऱ्याला तू करवा चौथच्या दिवशी अटक म्हणजे त्याची झाली, त्या बाईनी डाईंग डेक्लरेशनमध्ये नवऱ्यानी काहीही केलं नाही असं म्हटलं आणि ती मेली. काय सांगताय? मी विसरूच शकणार नाही ही केस जेव्हा मी ऐकली. काय काय करायचं अशा बायकांचं, काय म्हणायचं यांना. म्हणजे
त्यागाची मूर्ती म्हणायचं का, मूर्ख म्हणायचं का, काय म्हणायचं? म्हणजे माझा जीव जाणारच आहे, पण जो गुन्हा करतोय त्याला मी अटकू देणार नाही, कारण का तो पती परमेश्वर आहे. माझ्या मुलाचा सांभाळ मग कोण करेल? माझा नवरा जर जेलमध्ये गेला तर, तिला लहान मूल होतं, त्याचा सांभाळ कोण करेल? हा कदाचित तिच्या मनात प्रश्न आला असेल, किंवा काय ते इमोशनली होतं मला माहिती नाही. मी मरती आहे हे माहिती असून अशी स्टेटमेंट देणं हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा आता बोलता मांडलात की गुप्ता फॅमिली होती आणि ट्रेंड, त्यांचं कल्चर वेगळं असतं, आपलं कल्चर वेगळं असतं. तर जनरली आपल्याकडे असं मोठी मोठी लग्न करायचा ट्रेंड नसतो. आपल्याकडे फार तर सीमांपूजन होतं किंवा हळद होते आणि मग लग्न होतं, 2-4 दिवसात आटोपतो मामला. अलीकडं डेस्टिनेशन वेडिंग सुरू झाले, 8-8 दिवसाची लग्न सुरू झाली आहेत. हा खरं तर आपला नाही आहे संस्कार, हा आहे उत्तर भारतातला. तर तिथे खूप खूप पैसे दिले जातात, तिथे खूप खूप दिलं जातं, म्हणजे तो ट्रेंडच वेगळा आहे. हे काही आपल्याकडे आता नवीन फॅड आलंय आणि त्याचा खूप मोठा स्ट्रेस यायला लागला. याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हो, नक्कीच हा ट्रेंड आलाय, कारण का आपण सोशल मीडियामुळे खूप इन्फ्लुएन्स्ड आहोत. संगीत झालं पाहिजे, मेहंदीचा मोठा सोहळा झाला पाहिजे, मग संगीत करायचं असेल तर ते डेकोरेशन वेगळं, त्याचा पैसा वेगळा, मग त्याच्यासाठी कॉस्ट्युम सगळ्यांनी, आणि मग ते फक्त नवरा नवरी पुरतं राहत नाही, आणि त्याच्या फक्त आई वडिलांपुरतं राहत नाही. मग बहीण असतील, वहिनी असेल, चुलत भाऊ असेल, मावस भावंड असतील, मामे भावंड, सगळे त्याच्यात ओढले जातात, आणि सगळ्यांचा तेवढा खर्च होतो, आणि त्याचा तो हिशोबच नसतो. कारण का हा सगळा खर्च नवरीकडचे वडीलच करतायत असं नाही. आता मी अशा कुठल्या नातेवाईकांच्या लग्नात गेले तर माझ्यावरती पण सोशल प्रेशर येईल का, की अमुक ह्याला ही साडी नेसा आणि तो घागरा घाला? कदाचित माझ्यावरती येणार नाही, पण अशा असणार आहेत ना. म्हणजे मग नवरा नवरी नाही, पण त्या कपलनी पण मॅच केलं पाहिजे, कारण का तिथे संगीतात आपल्याला डान्स करायचा आहे, मग तसे कपडे घ्या. मग आपल्या मुलांनी पण मॅच केलं पाहिजे, कारण का परिवार म्हणून आपण, म्हणजे हे किती बदलत चाललेलं आहे. हा आपल्याकडचा लग्नाचा संस्कारच नाही आहे. म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण देते. मी एकुलती एक मुलगी आहे, आणि मी जेव्हा माझ्या आईला म्हटलं की मला रजिस्टर्ड लग्न हवं आहे, मला दुसऱ्या कुठल्याही पद्धतीचं लग्न नको आहे, तर माझ्याही घरी एक इमोशनल ड्रामा झाला. हो, माझे वडील गेलेले होते, त्यामुळे एकुलती एक आहेस, मग मी पुन्हा असं काही कोणाचं लग्न करू शकणार आहे का? इतके वर्ष मी बेळगावला राहतीये, मग कितीतरी लोक आहेत ज्यांच्या लग्नाला आपण गेलोय, त्यांना आपल्याला बोलवायचं आहे. म्हटलं बोलव ना, रिसेप्शन कर, आनंद घेऊ दे जेवणाचा, येऊन भेटू देत. पण मी म्हटलं मी कुठलीही विधी करणार नाही, मला कुठलंही मोठं लग्न नको आहे, मी साधं लग्न करणार. आसिमनी तेच सांगितलं त्याच्या परिवाराला. त्यांनी सांगितलं माझ्या आईला, माझे पाय धुवायचे नाहीत, मी हे सगळं करून घेणार नाही. मग आम्ही आमच्या लग्नात खूप एन्जॉय केलं. म्हणजे बाकीचे सगळे एन्जॉय करतायत आणि आम्ही काहीतरी करत बसलोय असं नाही झालं. म्हणजे मग सगळाच खर्च आम्ही कमी करून टाकला. मग मी म्हटलं एवढ्या सगळ्या विधीच होणार नाही तर एवढ्या साड्या घ्यायच्या नाहीत. मी दागिने फार घालत नाही, त्यामुळे मला दागिने नको, पण हा स्टँड घ्यावा लागला. मग माझी आजी असेल किंवा अजून कोणी नातेवाईक असतील, असं कसं एकदाच लग्न होतं, मग ते थाटामाटात झालं पाहिजे. मग मी म्हटलं कदाचित माझंही एकदाच होणार आहे लग्न, ते मला पाहिजे तसं मला करू द्या. तर त्यामुळे कुठेतरी हा स्टँड, म्हणजे तो इमोशनली प्रेशर होतं का, तर होतं, पण कुठेतरी हा स्टँड घेतला पाहिजे. गेल्या 6 महिन्यापूर्वी म्हणा किंवा 1 वर्षापासून तुमच्याकडे ज्या केसेस येत आहेत, आता अशा डावरीच्या असतील किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या असतील, त्यातली एखादी असे 1-2 केस सांगू शकाल की ती मुलगी आली आणि ती कशी त्यातनं बाहेर पडली किंवा तुम्ही त्यातनं कसं बाहेर काढलं तिला? अगदीच सांगू शकते. म्हणजे इतक्यातच एक केस माझ्याकडे आली. 15 वर्षाचं लग्न आहे, 15 का 20 वर्षाचं लग्न आहे, 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. ते दोघंही एक कल्ट फॉलो करतात, म्हणजे कोणतरी गुरु वगैरे असं मानतात. आणि त्या मुलाचं असं म्हणणं आहे की आपल्या त्या संस्काराप्रमाणे जे काय ते कल्ट आहे त्याच्याप्रमाणे मुलगी ही पायाची धूळ, ही इंजिनियर आहे, महिन्याला 3-4 लाख रुपये कमवते, फिनॅन्शियली इंडिपेंडंट आहे. पण ती जेव्हा माझ्याकडे आली ती म्हणाली की माझे एक पण डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड माझ्याकडे नसायचं,
माझ्या ऑफिसच्या लॉग इनचा पासवर्ड पण त्याच्याकडे असायचा. आणि जेव्हा खूप अनेकदा मारहाण झाली, कधी पोलीस स्टेशनमध्ये गेली नाही, कारण का तिला वाटायचं अरे कुठे माझ्या वडिलांना परत त्रासात हे करू की त्यांना कुठे त्रास देऊ, त्यांच्या डोक्याला कुठे कशासाठी, मग हे मी मिटवते वगैरे. पण हीच मानसिकता ही तिने कधी काउंटरच केली नाही. जरी तिला ती मानसिकता पटली नाही त्याची, तरी तिने ती कधी काउंटरच केली नाही. ती सहन करत राहिली आणि सहन करत राहिल्यामुळे त्याचं वागणूक कधीच बदललं नाही. आणि मग शेवटी जेव्हा त्यांनी आत्ता तिचा गळा पकडला व तिला 2 दिवस खाता येत नव्हतं, बापरे, आणि हे सगळं तो मुलांसमोर करायचा. म्हणजे तुम्ही बघा की मुलांची बिलीफ काय होत चाललेली आहे लहानपणापासून, की हे असंच घडतं. मग ती घराच्या बाहेर पडली आणि मग ती म्हणाली की आता मला हे सहन होत नाही, आता ह्याच्या पलीकडे मी, म्हणजे किती ती सहनशीलता, 15-20 वर्ष हाच पॅटर्न तुटलाच नाहीये तो पॅटर्न. आणि वडील आले, ते म्हणाले मला हे माहितीच नव्हतं हे असं काही चालू आहे, हिने एका शब्दाने मला सांगितलं नाही, आत्ता कळतंय मला. आणि मग ते म्हणाले का मी माझ्या मुलीला तिथे मरायला सोडू त्यांच्याकडे. पण मग अशा केसमध्ये सहन करणे जो असतो ना प्रकार, आता जो काय तो त्यांचा आध्यात्मिक जे काही गुरु आहेत, मुळात आता मला ते आध्यात्मिक आहेत का हाच मुद्दा प्रश्न आहे. पण आता स्त्री म्हणजे धूळ आहे, हो, हे भयंकरच आहे. हो. पण आता ह्याला तुम्ही ह्याच्या विरुद्ध तुम्ही बोललंच पाहिजे ना स्त्री म्हणून, की हे चूकच आहे, म्हणजे हे असूच शकत नाही. तर मग अशा वेळेला सहन करणे हा जो पॅटर्न येतो ना, स्वावलंबी असतात, सेल्फ मेड असतात, ही काय मानसिकता आहे सहन करण्याची? पण म्हणजे मुलींना कळत नाही का काय सहन करायचं आणि काय नाही सहन करायचं. पण तुम्ही बघा ना की जरी ती इकॉनॉमिकली इंडिपेंडंट असली, कंट्रोल कोणाकडे आहे? का दिला? सगळे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, काय ते तिचं प्रेम व्यक्त करणं असेल, मूर्खपणा असेल, किंवा हे असंच असतं असं असेल की कर्ता पुरुष असतो, तो सगळं बघतो. म्हणजे अशा किती बायका तुम्हाला माहिती आहेत ज्या म्हणतात अरे ह्यातलं मला काही कळत नाही, फिनान्सचं मी काही बघत नाही, हे सगळं आमच्या घरातले बघतात, पुरुष बघतात, आम्ही काही, म्हणजे का नाही एज्युकेट व्हायचं, का नाही? थोडंसं थांबवतो. तुम्ही जेव्हा ही केस तुमच्याकडे आली, या मुलीची 3-4 लाख रुपये पगार आहे, तुम्ही तिला असं विचारलं नाही का की तू सहन का केलंस मुळात सुरुवातीपासून, का सहन का, काय तिला त्यांना काय शो करायचं होतं स्वतःबद्दलचं? नाही, ती म्हणाली ना मला माझ्या आई वडिलांना त्रास नव्हता द्यायचा, मला ओझं होऊन राहायचं नव्हतं. अगं पण म्हटलं की तू ओझं झालीच नसतीस ना, तू वेगळं घर घेऊन राहू शकली असतीस, तू तेवढं कमवतेस, करेक्ट, तू तेवढी इंडिपेंडंट आहेस. पण जर तिने कमवलेला पैसा कधी हाताळलाच नसेल, तिचा कंट्रोलच नसेल की त्या पैशाचं काय करायचं, तर तो कॉन्फिडन्स येणार कुठून आहे की मी आता घराच्या बाहेर पडलं पाहिजे? तो यायला वेळच लागणार आहे ना. आणि कोणाला किती वेळ लागतो हे खूप सब्जेक्टिव्ह असतं. सहनशीलता किती आहे त्या व्यक्तीमध्ये हे खूप सब्जेक्टिव्ह असतं प्रत्येक केसमध्ये. आणि मग म्हणूनच जेव्हा एकदा काही घडलं आणि जर ती मुलगी सांगत आली, एक काहीतरी घटना घडली समजा, आणि त्या मुलींनी त्याच्यावरनं ओळखलं की हा परिवार काय आहे, आणि ती जर सांगत आली, तर आपण काय म्हणतो, अरे अशा गोष्टी तर होतच असतात ग, थोडंसं सहन आपण पण करायचं, मुलीची जात आहे, हे आपण म्हणतो की नाही? आपण म्हणतो का अरे बरं झालं तू येऊन सांगितलंस, हे नाही झालं पाहिजे, आपण बोललो, आम्ही येतो तुझ्याबरोबर, आम्ही जाब विचारतो, म्हणजे मग तिथे ते थांबेल, मग तुमचं जमणार आहे की नाही हे आपल्याला आत्ताच कळेल, अपेक्षा काय आहे हे आत्ताच कळेल, असं आपण नाही म्हणत ना. पण थोडंफार सहनशील, म्हणजे मस्ट क्वालिटीपैकी मुलींनी सहनशील असलं पाहिजे, हे सतत आपण तिला लहानपणापासून तिला सांगत आलेलो आहोत. हे सोशल कन्स्ट्रक्ट आहे जेंडरचं. बरं, एक महत्त्वाची गॅप मला इथं दिसते. एक अशी काही उदाहरणं आहेत की क्षुल्लक कारणामुळे डिवोर्सकडे जातात गोष्टी. हो, अशी ही उदाहरणं आहेत की हुंडा मागितलेला पण नसतो, पण मुलींकडनं त्याचा खूप चुकीचा वापर होऊन डिवोर्स घेऊन पोटगी मागितली जाते. हा एक खूप मोठा
खरं तर गुन्हाच आहे तो, पण एक वर्ग असा आहे की तो हे करायला लागलाय आणि त्याचा टक्का वाढायला लागलाय हळूहळू. एक उदाहरण असं आहे जे आपण आता वैष्णवीच्या निमित्तानं बघतोय की वर्षानुवर्ष हाल होत आहेत पण बोललं जात नाहीये. कायदा तोच आहे, हुंडाबळी, पण एकीकडे त्याचा इतका गैरवापर होताना दिसतोय आणि एकीकडे त्याबद्दल काही बोललंच जात नाहीये वर्षानुवर्ष. हा केवढा मोठा गॅप आहे ताई, तुम्ही या गॅपकडे कसं बघता? आता एकतर हुंडा बळी आणि हुंडा मागणं आणि त्याच्याबद्दलचे कायदे किंवा ते प्रकरणं जे असतात हे खूप वेगळे आहेत. आणि तुम्ही जे म्हणताय की डोमेस्टिक व्हायलन्स झालाय नाही झालाय पण त्याच्या केसेस होत आहेत का, त्या खोट्या आहेत का, हे बघितलं आणि टक्केवारी जर बघितली, अगदी NCRBचा रिपोर्ट जरी बघितला तरी आपण एक फौजदारी गुन्हा घेऊया डोमेस्टिक व्हायलन्सचा, म्हणजे जो पूर्वी 498 होता, तर तो अगदी आपण घेऊया. तर आता तो सिरियस गुन्हा आहे, त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की दखलपात्र गुन्हा आहे, तो नॉन बेलेबल आहे, म्हणजे जामीन हे हक्क म्हणून मिळत नाही आणि तो नॉन कंपाऊंडेबल आहे, म्हणजे तुम्ही तिथे तडजोड करून केसेस मिटवू शकत नाही. मग आता आम्ही पाहिलेल्या केसेस काय आहेत की 498 ची केस केली, पण तिला काही हक्क मिळत आहेत का, तर नाही मिळत आहेत, म्हणजे तुरुंगवास हेच आहे. मग ती बदल्याच्या भावनांनी होऊ शकते का, तर होऊ शकते. आणि कुठल्याही केसेस म्हणजे कुठलाही कायदा ह्याचा गैरवापर होऊच शकतो जरी त्याचा ऑब्जेक्टिव्ह नसेल तरी. आता मला एक केस आठवते ह्याच्यावरनं की एक मुलगी आली होती, ती फार बोलतच नव्हती, पण तिचे भाऊ आणि वडील मात्र जोर जोरात माझ्याशी बोलत होते, नाही नाही आपण हे केस केलीच पाहिजे, आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलंच पाहिजे, आपण हे कलमं लावलीच पाहिजेत. आणि मी त्या मुलीशी बोलत होते, म्हटलं तुला काय हवंय या सगळ्यामध्ये. आणि तेव्हा नुकताच सिव्हिल कायदा जो आहे कौटुंबिक हिंसाचाराचा, प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005चा, तो नुकताच आला होता. ते येण्याचं मुळात कारणच हे होतं की फौजदारी कायद्यात बायकांना तसं फार काही मिळत नाही, तुरुंगवास त्यांना नको असतो नवऱ्याचा किंवा कोणाचा झालेला. कारण का, जर त्या बायका इकॉनॉमिकली इंडिपेंडंट नसतील आणि नवरा जर तुरुंगात गेला तर ते घर कसं चालणार आहे, मुलाबाळांचं काय होणार आहे, ते बेघर होतील, असे सगळे प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात. आणि म्हणून त्यांना ते खरं नको असतं. आणि म्हणून तर सिव्हिल कायदा आला इतक्या वर्षानंतर, बरोबर, की तिला काहीतरी रेमेडी मिळाली पाहिजे म्हणून आला. तर त्यावेळेला तो नुकताच कायदा आला होता. तर ते डोमेस्टिक व्हायलन्सची ती केस होती का, तर ती होती, पण तिला क्रिमिनल केस करायची होती का, तर मला ते लक्षात येत होतं तिला ती करायची नाहीये. पण ते सतत एक दबाव, तू आता आमच्या घरी आली आहेस की नाही, म्हणजे आम्ही तुझ्यावर उपकार करतोय की नाही, माहेरी ती आली आहे म्हणजे आम्ही तुझ्यावर उपकार करतोय की नाही, मग आता तू आमच्या उपकाराखाली आहेस, म्हणजे तिथे ती नवऱ्याच्या दबावाखाली, तिथे ती यांच्या दबावाखाली. मग निर्णय घेतय कोण, म्हणजे प्रत्येक केसमध्ये पुरुषच घरातले घेतायत निर्णय असं मी म्हणत नाही, कधी कधी ती बाई पण घेत असते की मला हे करायचंय. पण मी सांगते 2005चा कायदा आल्यापासून आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्सची केस येते तेव्हा आम्ही त्यांना सरळ विचारतो, बाबा तुमचा आउटकम काय आहे, तुम्हाला काय हवंय, मग तुम्हाला जर घटस्फोट हवाय तर मी हे कुठलेच कायदे वापरू नका असं सांगते बायकांना. कायदे आहेत तुमच्या बाजूनी, पण त्याची गरज आहे का वापरण्याची, हा प्रश्न आहे. म्हणजे मी वकील आहे, मला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही 4 केसेस लावा नाहीतर 5 केसेस लावा, मी लढीन. पण त्याची जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही 4-5 कोर्टामध्ये 4-5 केसेसमध्ये स्वतःला का गुंतताय. तो एक इमोशनल ट्रॉमा आहे केसेस लढणं, ते काय सोपं नाही आहे. मग त्यापेक्षा आपण तुम्हाला जो आउटकम पाहिजे ना तो आपण बघूया ना, मग घटस्फोट पाहिजे ना, म्युच्युअली होतो का आपण बघूया. आणि समजा ते नाही झालं आणि तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्सच्या कायद्याखाली रेमेडी पाहिजे असेल तर नंतर पण ती केस आपण करूच शकतो, त्याला काही लिमिटेशन पिरियड नाही आहे. पण मी फौजदारी केस करा असा सल्ला देणं 2005 पासून बंद केलेलं आहे. माझ्या ऑफिसमधनं मी 498 चा कलमच वापरला नाहीये 2005 पासून. काय सांगताय. कारण का मला त्याच्यातून खूप बायकांचा फायदा होतोय हे दिसतच नाही आणि त्यांनाही ते नको असतं. त्यामुळे मी त्यांना जेव्हा दुसरे पर्याय देते ज्याच्यातून त्यांचे हक्क त्यांना मिळतात तर तिथे आपोआपच ते पर्याय मिळतो, डायलॉगसाठी स्पेस मिळते, बऱ्याचशा केसेस आम्ही बोलून सोडवू शकतोय.
काही केसेसमध्ये रिकन्सिलिएशन होतं, पण आम्ही म्हणतो मग नुसतंच रिकन्सिलिएशन करू नका. तुम्ही जे एक बॅगेज घेऊन आलेला आहात की हा माझ्याशी वाईट वागला, ती माझ्याशी वाईट वागली, तिने कोर्टाची पायरी मला दाखवली वगैरे, हे सगळे जे बॅगेजेस घेऊन तुम्ही आता रिकन्साईल करताय, तर तुम्ही काउन्सिलिंग किंवा कोचिंग केलं पाहिजे. हे सगळे बॅगेजेस तुम्ही सोडून मग परत संसाराला लागलं पाहिजे, हे आम्ही त्यांना सांगतो. आणि तशा काही केसेस होतात, पण ज्या नाही होत तिथे आम्ही त्यांना म्हणतो तुमचे आउटकम सांगा आणि तसे कायदे आम्ही तुम्हाला सांगतो. उगीच खूप केसेस करण्यामागे पडू नका. पण आजकाल जसं डॉक्टरचं सेकंड ओपिनियन घेतलं जातं, तसं वकिलांचंही सेकंड ओपिनियन घेतलं जातं. मग दुसरा कोणतरी वकील म्हणतो अरे हे सगळे कायदे तुमच्या बाजूनी आहेत, करा तुम्ही केसेस. मग आमच्यासारखे वकील मूर्ख असल्यासारखे आम्ही त्यांना सांगतोय करू नका तुम्ही केसेस, अशा काही होत नाही त्याच्यातून. त्यामुळे हा एक इकॉनॉमीचा पण, त्या सिस्टमच्या इकॉनॉमीचा पण भाग आहे, हे लक्षात घ्या. वकील म्हणून मी जेवढ्या जास्ती केसेस त्यांना सुचवते तेवढी जास्ती फी मलाही मिळतीये खरं. पण मी जेव्हा त्यांना सांगते की मी एक क्लायंट सेंट्रिक दृष्टिकोन घेऊन तुम्हाला सांगतेय काही करायला, तर तिथे तुमचा फायदा मी बघतेय. किंवा असे पुरुष पण जेव्हा येतात की मग मी पोटगी देऊच नको का, मग मी जॉब सोडूनच देऊ का, मी त्यांना म्हणते अजिबात नको. करिअर हे तुमचं लॉंग टर्म आहे. पोटगीची केस काही वर्ष आहे आणि आता इतकं सुप्रीम कोर्टाकडनं व्यवस्थित जजमेंट आलेलं आहे की दोघांनीही तुम्ही तुमचे ॲसेट्स आणि लायबिलिटीज डिक्लेअर केलं पाहिजे. 3 वर्षाचे बँक स्टेटमेंट्स दिले पाहिजेत, ITR दिला पाहिजे, सगळ्या तुमच्या प्रॉपर्टीजचे दाखले दिले पाहिजेत दोघांनीही, आणि त्याच्यानंतर पोटगीची अमाऊंट ठरते. मग जिथे मुलगा आणि मुलगी ॲट पार आहेत तिथे मी मुलीला आधीच सांगते बाई तू पोटगीसाठी अर्ज करूच नको, पण मुलांची जबाबदारी मात्र दोन्ही पालकांनी घेतली पाहिजे, फिनान्शियल आणि इमोशनल. त्याच्याबद्दल आपण बोलूया. तुला गरज नाहीये पोटगीची, कारण का तू तेवढंच कमवते जेवढं तो कमवतोय. पण हे ऑब्जेक्टिव्हली आपल्याला बघता आलं पाहिजे, कारण का दोन्ही पार्टीज आपल्याकडे जेव्हा येतात, किंवा मी पुरुषांना सांगते नोकरी सोडू नका. ती जर कमवतच नाहीये किंवा तुमच्यापेक्षा खूप कमी कमवतीये, तिने करिअरचा ब्रेक घेतलाय, तुम्हाला द्यावी तर लागणारच आहे. मग कशाला कोर्टाचा वेळ तुम्ही घालवता? ती जर अमुक एक रक्कम मागत असेल आणि ती तुम्हाला परवडत नसेल, तुम्हाला काय परवडतं, तिची लाईफस्टाईल काय आहे ती सांगा ना. तिथे डिस्प्यूटच कमी झालं ना. तुम्ही प्रोएक्टिव्हली सांगा ना की मी एवढं द्यायला तयार आहे, कारण का ती जबाबदारी तर तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्ही जर नाही घेतली तर ती कोर्ट तुमच्यावरती लादणारच आहे. मग त्यापेक्षा तुम्ही तुमचा डिस्प्यूटचा वेळ का नाही कमी करत आणि प्रोएक्टिव्हली का नाही म्हणत? आणि हे माझ्या पुरुष क्लायंट्सना पटतं. हा पर्स्पेक्टिव्ह पटतो जेव्हा त्यांना सांगते की हा कायदा आहे, हे तुम्हाला द्यावं लागणार आहे. मग आपण प्रामाणिकपणे आपण काय देऊ शकतो हे सांगूया, प्रामाणिकपणे सांगूया. आपण त्याचं एक अनालिसिस करूया की काय कॉस्ट आहे, आत्ताचं इन्फ्लेशन काय आहे, त्यांच्या गरजा काय आहेत, तुमची मुलं कुठल्या शाळेत जातात, मग ती जबाबदारी तुम्ही कशी विभागून घेणार आहे. मग हा जेव्हा एक लॉजिकली आपण मुद्दा मांडतो तर त्यावेळेला ते पटतं, दोन्ही पार्टीजना पटतं. या केसमध्ये जेव्हा हुंड्याची केस असते, डावरीची केस असते किंवा डोमेस्टिक व्हायलन्सची केस असते, सासरी छळ होत असतो, सासरी प्रेशर्स येत असतात, कारण तुम्ही मुलगी सगळं सोडून तिकडे गेलेली असते, हे मी मान्य करतो. पण अशा केसेस बाहेर न येण्याला किंवा ती मुलगी त्यातून बाहेर न येण्याला सर्वसाधारणपणे माहेरची मंडळी जी असतात, ज्यांनी आपले दरवाजे बंद केलेले असतात किंवा ते फारसे उघडत नाहीत, ते जास्त जबाबदार असं होतं का? त्याच्यामुळे खूप केस वाढतात असं वाटतं का? केस वाढत नाही, ती केस झालेलीच असते. फक्त कायद्याचा पर्याय त्यांना निवडता आलेला आहे की नाही, का आहे त्या परिस्थितीत जैसे थे मध्ये ते राहत आहेत. कारण का अनेक गोष्टीचा, रिसोर्सेसचा जर ऍक्सेस नसेल आणि तो बाईला कमीच असतो, बरोबर, प्रत्येक अर्थाने, मग तो जर ऍक्सेसच नसेल, तिला पर्याय व्यवस्थाच नसेल की जिथे ती सेफली जाऊ शकते, तर मग अशा वेळेला ती आहे तेच स्वीकारते. म्हणजे प्रत्येक वेळेला तिची तशी इच्छा असते असतं नाही, पण पर्यायच उरत नाहीत तिला. आता मी अगदी सोपा सहज प्रश्न विचारतो, ज्याचा आपल्या दर्शकांना खूप फायदा होऊ शकेल, मार्ग मिळू शकेल अशी अपेक्षा आहे. वैष्णवीसारखी केस असेल, आता ते खूपच श्रीमंत होते, खूपच घरंदाज होते, त्याबद्दल मी म्हणत नाही, पण
मोठी असं पकडू सर्वसाधारणपणे की पैसे द्यावे लागत असतील, मागणी सातत्यानं होत असेल, लग्नामध्ये ऑलरेडी खूप दिलेलं आहे पण भागतच नाही अजून, मुलगी त्रासात आहे असं जाणवतंय पण काही करतायत, अशी ती एक गुदमरलेली अवस्था असते. अशातनं बाहेर येण्यासाठी वैष्णवीसारख्या मुलींनी काय करायला पाहिजे, सुरुवात कशी करायला पाहिजे, कुठं जाऊन हे थांबतं? मग मला असं वाटतं की वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत. एक आहे की कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यामध्ये प्रोटेक्शन ऑफिसर्स नेमलेले आहेत, महिला बाल कल्याण विभाग अधिकारी असतात ते त्या डिपार्टमेंटचे, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचू शकता. पोलीस स्टेशन आहे जिथे तुम्ही जाऊ शकता. तुम्ही बाहेर पडू शकत नसाल तर 100 नंबर हा सगळ्यांना माहिती आहे, तिथे तुम्ही फोन करून सांगू शकता की असं असं झालेलं आहे. विमेन हेल्पलाईन नंबर्स आहेत, भरोसा सेल सारखे यंत्रणा आहे की जिथे पोलिसांच्या अंडर विमेन सेक्युरिटी सेल जे पूर्वी होते ते आता भरोसा सेल किंवा वन स्टॉप सेंटर आपण ज्याला म्हणतो की जिथे कोणी जाऊ शकतं, पुरुष किंवा महिला, आणि तिथे तुम्हाला पर्याय ते सुचवतात. तिथे काउन्सलर्स असतात, वकील असतात, पोलीस असतात, आणि तुमचं रिकन्सिलिएशन होतंय का तुम्हाला वेगळं व्हायचं आहे तसे ते सल्ले तुम्हाला देतात. अनेक NGOज काम करत आहेत, पुरुषांबरोबर काम करणाऱ्या NGOज आहेत, महिलांबरोबर काम करणाऱ्या NGOज आहेत, राईट बेस्ड पद्धतीने, म्हणजे पुरुषांबरोबर पण राईट बेस्ड पद्धतीने काम करणाऱ्या NGOज आहेत. NGOकडे तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही वकिलांची मदत घेऊन केस करू शकता. आता ज्यांच्याकडे पैसा नाही आहे त्यांच्यासाठी केस करणं कठीण आहे असं वाटत असेल, पण लिगल एड कमिटीज आहेत प्रत्येक कोर्टात. हे झालं पर्याय, तुम्ही सांगता बरोबर आहे. पण जो आपण सोशल ट्रॉमा आहे ना, की लोक काय म्हणतील, सासरकडचे काय म्हणतील, याला कसं ब्रेक करायचं, सायकोलॉजिकल गेम कसा खेळायचा? नाही, त्याच्यासाठी मदत घ्यावीच लागते. आपण जर त्याच्यात अडकलेलो असू ना तर कुठल्या तरी काउन्सलरकडे जाऊन ती मदत घेणं, की तिराहित व्यक्ती या सगळ्याकडे कसं बघतायत, ते काय प्रश्न आपल्याला विचारतायत, त्याच्यातून काही आपल्याला लक्षात येतंय का, काही वेगळा विचार येतोय का, काही मार्ग सुचतोय का. पण ते पहिलं पाऊल जे आहे ना मदत मागण्याचं, ते तर त्या व्यक्तीनेच केलं पाहिजे. कारण का तुम्ही जर सांगितलंच नाही, तुम्ही जर बोललाच नाही आणि तुम्ही त्याच सर्कलमध्ये अडकून राहिला तर कोण कशी तुमची मदत करू शकेल? मी तुम्हाला एक केसेस सांगतो, केसेस म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला एक सिच्युएशन सांगतो. त्या सिच्युएशनमध्ये मुलीनं काय करायला पाहिजे तुम्ही मला सांगा. पहिली सिच्युएशन अशी की लग्न ठरतंय पण लग्नामध्ये त्यांनी मागितलं नाहीये पण वडील खूप खूप काहीतरी देत आहेत. काय करायला पाहिजे मुलीनं? जर हे मुलीला पटत नसेल तर तिने स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की मला अशा पद्धतीचं लग्न नको आहे, आणि तिने ज्या मुलाबरोबर ती लग्न करतीये त्याच्याशी बोललं पाहिजे की तू पण नाही म्हण. एक प्रकारे जेव्हा मुलं हुंडा घेतात ते स्वतःला विकतायत, मग त्यांना काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? तुम्ही स्वतःच्या केपेबिलिटीवरती तुमचा विश्वास आहे की नाही? बरं. तर म्हणजे हा एक डायलॉग जो मोकळेपणाने झाला पाहिजे. पुढचं अख्खं आयुष्य एकमेकांबरोबर आपल्याला घालवायचं आहे तर आपले ह्याबद्दलचे विचार काय आहेत, आणि मला हे पटत नाही आहे पण वडील जबरदस्तीने देत आहेत, तर त्या मुलांनीही स्टँड घेतला पाहिजे की मला हे नको आहे. आणि घेणारे आहेत ना, नाहीच आहेत असे नाही आहेत. पण अशा काही वेळेला असं असतं की मुलाकडचे गडगंज असतात, मोठं प्रस्थ असतं, मुलीकडचे पण इकडे गडगंज असतं, मोठं प्रस्थ असतं, मध्ये दाखवणं असतं की आम्ही किती श्रीमंत, आम्ही किती देऊ शकतो वगैरे वगैरे. त्यामुळे ते दिलं घेतलं जातं. ठीक आहे, दिलं घेतलं, ते झाल्यानंतर मुलगी सासरी जाते आणि मग तिच्या लक्षात येतं की हे अजून मागतातच आहेत. अशा वेळेला मुलींनी काय करायला पाहिजे? कुठेतरी ते थांबवलं पाहिजे ना. कसं थांबवणार? त्याच्यासाठी व्यक्त झालं पाहिजे. तिला जर हे पटत नाहीये तर मी जसं म्हटलं तसं वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, आता तरीही मागतायत. ऑलरेडी लग्न होऊन तिकडे गेलेली आहे. हो ना, पण तरीही ते मागतायत, म्हणजे एक हव्यास आहे तिथे. आणि एक प्रकारचा तो व्हायलन्स आहे ना, इकॉनॉमिक व्हायलन्स आहे ना, तो डोमेस्टिक व्हायलन्सच्या डेफिनेशन मध्ये येणारा आहे. मग तुम्ही बाहेर पडू शकता, तुम्ही माहेरी येऊन सांगू शकता, किंवा माहेरी तुम्ही सांगू शकता की त्यांनी मागितलं असेल तरी तुम्ही द्यायचं नाही. मग माहेरच्यांनी अशा वेळेला सपोर्ट केला पाहिजे तिला. करेक्ट, केला पाहिजेच सपोर्ट तिला. आणि ह्या केसमधनं तो खूप मोठं शिकायला आपल्याला मिळालंय. शेवटी महत्वाचं काय आहे, आपली प्रतिष्ठा
जे दिखावी आहे, जे पैशात किती तुम्ही घेवाणदेवाण केली, काय दिलं त्याच्यावरती आधारित आहे हे, का त्या मुलीचा जीव? मी हे विचारणार आहे, शेवटचा प्रश्न असेल माझा तो. सिच्युएशन सांगतो. लग्न झालं, मागतायत, हे देतायत, बरं चाललंय, हळूहळू वाढायला लागले आणि हळूहळू डोमेस्टिक व्हायलन्स सुरू झाला. हळूहळू म्हणजे एकदम गळा धरला नाही, पण मायक्रो ॲग्रेशन, घट्ट हात धरणं म्हणावे असं काही. अशा वेळेला काय करायला पाहिजे? असं काय करायला पाहिजे? स्त्री म्हणून काय केलं पाहिजे? बाहेर पडलं पाहिजे त्या सिच्युएशन मध्ये. बरोबर. केस कराल न कराल, केस करायला एक वेगळी हिंमत लागते, एक वेगळं काय म्हणतात की ॲक्सेप्टन्स लागतो की मला कोर्टात जायचं आहे. पण कोर्टात जायच्या आधी पण बऱ्याच गोष्टी करू शकता, जसं NGOकडे जाऊन काउन्सिलिंगची मदत घेणं, आपण तो निर्धार करणं की मी हे थांबवणार आहे कुठेतरी, मला ह्या विशियस सर्कलमधनं बाहेर पडायचं आहे. हा जोपर्यंत ॲक्सेप्टन्स त्या मुलीकडे येत नाही, जसं मी म्हटलं की पहिलं पाऊल हे तिनीच उचललं पाहिजे. मला वाटतं की तिचे जे जवळचे मित्रमैत्रिणी आहेत ते कसे सपोर्ट करतायत तिला, तिचे कदाचित भाऊ भावंड असतील, नातेवाईक असतील, नॉट नेसेसरीली आई वडील, काका काकू, मामा मामी, हे नाही म्हणत आहे, तिच्या वयोगटातले असतील, ती त्यांच्याशी क्लोज असेल किंवा ती व्यक्त होऊ शकत असेल, ती लोक हे सगळं कसं सपोर्ट करतायत, तिला त्यातून बाहेर कसं काढतायत, ते काय स्टँड घेत आहेत, हे सगळं खूप महत्वाचं आहे. म्हणजे सोपं नाहीये हे मला माहिती आहे, कारण का मी अनेक केसेसमध्ये बघते की ते सोपं नाहीये. म्हणजे मी एक्झॅजरेट नाही करत आहे जेव्हा मी हे सांगते की काही केसेस म्हणजे मीडियाचा इन्फ्लुएन्स जो असतो, सिनेमाचा जो इन्फ्लुएन्स असतो, काही वर्षांपूर्वी, जवळपास 15 वर्षांपूर्वी वगैरे माझ्याकडे केस आली होती. ती मुलगी म्हणाली की मी गरोदर आहे आणि इतका व्हायलन्स, परत सगळ्या पैशासाठी, कारण का ती चांगलं कमवत होती आणि नवरा, सासू आणि सासऱ्यांचं म्हणणं होतं की तू मुलीच्या जातीला तू कंट्रोल नाही ठेवला पाहिजे तुझ्या पैशावरती, ते सगळं घरी आणून दिलं पाहिजे. मग छळायचं कसं? तर म्हणजे एक उदाहरण जे मला आठवलं, अनेक असे मायक्रो ॲग्रेशन्स आहेत, पण ती गरोदर असताना तिच्या सासूनी किचनमध्ये, ती आता ह्या वेळेला स्वयंपाक करायला जाईल ऑफिसच्या आधी, तिथे तेल ओतून ठेवलेलं होतं म्हणजे ती घसरून पडेल. काय सांगताय? म्हणजे हे आपल्याला वाटतं की अरे कुठल्या तरी 70च्या सिरियल किंवा सिनेमातलं, हे आम्ही लिहिलंय डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये, ही फॅक्ट म्हणून लिहिलेली आहे. आणि तिने ते बघितलं, तिला ते लक्षात आलं. असं कसं तेल सांडतं? ओट्यावरती सांडू शकतं, ओट्याच्या आसपास सांडू शकतं, असं स्वयंपाकघराच्या दरवाजात कसं सांडेल तेल? असं की जिथून ती येणारच, इनएव्हिटेबल आहे की ती तिथून चालणारच. बापरे. आणि ती म्हणाली मी, तिचा काहीतरी 8वा का 9वा महिना चालू होता, तुम्ही विचार करा ती घसरून पडली असती तर काय झालं असतं. आणि कितीतरी गोष्टी, म्हणजे कदाचित सेक्स सिलेक्शनची टेस्ट झाली नसेल, त्यांना वाटलं असेल मुलगी आहे का काय आहे, म्हणजे काय काय आपण अंदाज, म्हणजे त्या बाईनी असं का केलं असेल बरं? काय कारण असेल असं करायचं? कुठून असे आयडियाज मिळतात? म्हणजे आपण मीडियावाल्यांशी बोललो की ते काय म्हणतात की रिअल लाईफमधनं आम्हाला आयडियाज मिळतात आणि आम्ही ते सिनेमात घेतो. आणि हे रिअल लाईफमध्ये कुठून आयडियाज मिळतात? तर सिनेमातून मिळतात. म्हणजे हे विचार करण्याच्या पलीकडे आहे माझ्यासाठी की हे मला केसमध्ये लिहावं लागतंय. सिच्युएशन शेवटची सांगतो, मग मी पुढे जातो. मला माहिती आहे पण मी विचारतो तुम्हाला. समजा मुलगी आत्महत्या करण्याच्या मूड लेवलला आली आहे, फ्रस्ट्रेशन, जसं की वैष्णवीनं एक अटेम्प्ट केला, तो केल्याचं कळल्यानंतर माहेरच्या लोकांनी काय स्टँड घ्यायला पाहिजे आणि तो फर्म राहायला पाहिजे? मला माहिती आहे पण तुम्ही सांगा. नाही, तिला परत घरी आणायचं, ती तिथे सुरक्षित नाही आहे, हे खूप क्लिअर आहे. परत ते रॅट पॉइझन, आत्ताची परिस्थिती बघता ते रॅट पॉइझन तिने घेतलं का तिला दिलं? पोलीस कंप्लेंट त्याच्याबद्दल झाली पण पुढे काही होत नाहीये. काय केलं पाहिजे? घरीच आणलं पाहिजे तिला. सुरक्षित जागा कुठली आहे तिच्यासाठी? प्रतिष्ठेपेक्षा त्या मुलीचा जीव जास्ती महत्वाचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला जसं म्हटलं की पालक जेव्हा माझ्याकडे येतात की आमच्या मुलींनी, आमच्या मुलांनी असं लग्न केलं, मी त्यांना नेहमी म्हणते की दार त्यांच्यासाठी उघडं ठेवा प्लीज. त्यांना असं सोडून देऊ नका तुम्ही, कधी गरज पडू शकते. तुम्ही आता बोललात ना, त्यावर मला असं वाटतं की या वैष्णवीच्या केसमध्ये कोण कोण दोषी आहेत. तर आत्ता ज्या मी बातम्या वाचतो त्याच्यामध्ये ते जे फॅमिली मेंबर्स आहेत ते आहेत,
त्यांना सपोर्ट करणारे, ते पळून जायला मदत करणारे 5-6 जण त्यांना अटक झाली आहे. हळूहळू आणखी काही गोष्टी बाहेर यायला लागतील ते आहेत. याच्यामध्ये पोलीस पण जबाबदार आहेत. पोलिसांना पण अटक व्हायला पाहिजे. पोलीस ह्यासाठी जबाबदार आहेत कारण का एक राजकीय दबावाखाली ते आले आणि मग जे ह्या प्रकरणाबद्दल बोलतायत आणि त्यांना जेव्हा आत्ताचे राजकीय लोक जे सत्तेत आहेत ते म्हणतात की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नका, हा राजकीय मुद्दाच आहे. हुंडा बळी जाणं हा राजकीय मुद्दाच आहे. कारण का आज त्या मुलीनी तिचा जीव गमावलेला आहे, तिच्या मूलभूत हक्कांचा, राईट टू लाईफ याचं उल्लंघन झालेलं आहे. मुलीसाठी वेगळे नियम, मुलांसाठी वेगळे नियम जेव्हा तुम्ही करता तेव्हा समानतेच्या हक्काचं उल्लंघन झालंय. हे सगळे मूलभूत हक्क आहेत आपल्याला संविधानातून मिळालेले. हा राजकीय विषय आहे, त्यामुळे ह्याच्याबद्दल बोललंच पाहिजे. त्याचं राजकारण कोणी करत नाहीये, पण हा महत्त्वाचा राजकीय विषय आहे. त्यामुळे महिलांवरती होणारी हिंसा हा राजकीय विषय आहे. की आता पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला वेळ केला किंवा एक अटेम्प्ट केला होता पण पुढे काही झालं नाही. अशा वेळेला एक स्त्री म्हणून मला असं वाटायला लागतं की अरे पोलिसांकडे जाऊन पण काही उपयोगच नाही आहे, कारण शेवटी ते पुन्हा सामीलच आहेत. हे मला वाटणं हे किती गंभीर आहे. हे गंभीर आहे. डावरी प्रोहिबिशन ॲक्टनुसार जे प्रोहिबिशन ऑफिसर्स असले पाहिजेत, ज्यांच्यावरती ह्या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे, त्यांनी जर कुठे हुंडा देत असतील, घेत असतील तर ते रोखलं पाहिजे असं म्हटलंय कायद्यात. त्यांना काय अधिकार तुम्ही दिलाय? ते कसं रोखू शकणार आहेत? कारण का देणारा पण राजी, घेणारा पण राजी. कसं तुम्ही, म्हणजे हे बालविवाह सारखंच झालं ना. तुम्ही कसं रोखू शकणार आहे? मग त्यांना तुम्ही अधिकार दिलेत का की प्रत्येक लग्नात जा आणि तपासा, इन्स्पेक्शन करा कोणी काय दिलेलं आहे? आता असे नियम करायचे का मग अशा केसेसमुळे की जसं लग्न रजिस्टर करणं हे बंधनकारकच आहे, करत नाहीत अनेक लोक, ही गोष्ट वेगळी, पण बंधनकारकच आहे. तसं तुम्ही काय दिलं आणि काय नाही दिलं किंवा काय त्याची यादी करा आणि ती रजिस्टर करा, ती सबमिट करा, असं तर बंधनकारक केलं पाहिजे का? म्हणजे डावरी प्रोहिबिशन ॲक्टमध्ये हे ऑलरेडी आहेच की तुम्ही गिफ्ट आणि डावरीमध्ये फरक कसा करणार, हुंडा आणि भेटवस्तूंमध्ये फरक कसा करणार. तर तुम्ही यादी करणं अपेक्षितच आहे की कोणी, म्हणजे काय नातं काय आहे त्या व्यक्तीशी. जसं मी कोणाला तरी एक मिक्सर दिला तर माझं त्या व्यक्तीबरोबर नातं काय आहे? मग ते मुलाला दिला असेल किंवा मुलीला दिला असेल तर नातं काय आहे, किती साधारण किंमत आहे त्या मिक्सरची, हे यादी केली पाहिजे भेटवस्तूंची. मग वडिलांनी इतके तोळं सोनं दिलं, आईनी हे दिलं, आजीनी ते दिलं, जे काय असेल ते, त्याची यादी झाली पाहिजे आणि वधू आणि वरनी त्याच्यावरती सही करून 2 साक्षीदारांनी सही केली पाहिजे. मग स्त्रीधन काय आहे, कोणाला कुठली भेटवस्तू मिळाली, मग हा हुंडा आहे का स्त्रीधन आहे का भेटवस्तू आहे, हे बायफर्केट करणं सोपं आहे. मग मुद्दा आला डोक्यात माझ्या की लग्नामध्ये जे हुंड्याच्या रूपात म्हणा किंवा जे स्त्रीधन दिलं जातं मुलीच्या अंगावर, काय बाबा 20 तोळे 40 तोळे वडेवर, त्याच्यावर शेवटपर्यंत हक्क स्त्रीचा असतो का कोणाचा असतो? स्त्रीचा असतो, त्या फॅमिलीचा असतो. नाही, स्त्रीचा असतो. स्त्रीधन बद्दलचा कायदा आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्या कायद्यामध्ये स्त्रीधनची जी व्याख्या आहे ती अशी आहे की लग्नाच्या आधी, म्हणजे साखरपुडा किंवा लग्न ठरल्यावरती वगैरे जे काय देतात तेव्हा, लग्नाच्या आधी, लग्नात आणि लग्नानंतर काही सणावाराला असेल किंवा पहिल्यांदा बघितलं म्हणून असेल, जे मुलीला माहेरच्या नातेवाईकांनी, सासरच्या नातेवाईकांनी दिलेल्या ज्या मौल्यवान भेटवस्तू आहेत ते सगळं तिचं स्त्रीधन आहे. ही व्याख्या आहे स्त्रीधनची कायद्यात. अच्छा. आणि स्त्रीधनची संकल्पना ही आहे की पूर्वी बायका बाहेर पडून काम करत नसे, त्या अवलंबून होत्या. मग त्यांचं स्त्रीधन, कोणाचा नवऱ्याचा मृत्यू झाला किंवा त्यांना सांभाळ करणारं कोणी नसेल, अशी काही परिस्थिती आली तर हे स्त्रीधन त्यांच्या कामी आलं पाहिजे. तिथून ती संकल्पना आलेली आहे की ते स्त्रीधन का म्हणतो, की ते स्त्रीचं का आहे आणि ते काय काय आहे. ही खूप क्लिअर डेफिनेशन आहे स्त्रीधनची.
म्हणजे असं स्त्रीधन जर कोणी मागत असेल सासरकडचे आणि कोणी, तर त्याच्यावरही केस करता येते, तक्रार दाखल करता येते हो. स्त्रीला? तक्रार दाखल करता येत असल्यापेक्षा पण कोर्टात जेव्हा या केसेस चालतात तेव्हा जज त्याचं इंटरप्रिटेशन करू शकतात की हे परत द्यायचं की नाही. तर शेवटी गंमत अशी आहे की सगळी इमूवेबल प्रॉपर्टी असते मोस्टली. तो ताबा कोणाचा आहे त्याच्यावरती? मी जर म्हटलं की माझं अमुक तोळे सोनं तुमच्याकडे आहे आणि तुम्ही म्हटलं माझ्याकडे नाहीच आहे, तर शेवटी माझं सोनं माझ्याकडे असणं अपेक्षित आहे ना, पण ते माझ्याकडे नाहीच आहे. खूप महत्वाचं बोलता तुम्ही. मग काय होतंय की अशा जेव्हा प्रकरण असे बाहेर येतात ना, तर एक डिफेन्स मेकॅनिझम आधीच तयार होतो मुलींच्या मनात आणि परिवारात पण. मग ते सासरच्यांना पटत नाही, कारण का ते जर ओल्ड स्कूल थॉट असतील, अरे आल्यावरती त्यांनी दागिने आमच्याकडे दिले पण नाहीत, तिला आपल्यावरती विश्वास नाही, तिथून ते सुरू होतात. आणि मुलीच्या डोक्यात काय असतं, एवढे प्रकरण झालेत, माझे दागिने माझ्याकडे असले पाहिजेत, मी का देऊ कोणाला? तुमचं काय मत, काय बरोबर आहे? नाही, मला वाटतं की ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तुमचं त्यांच्याशी नातं कसं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आता मी जेव्हा यवतमाळला राहत होते, सोयीसाठी मला वेळ मिळायचा नाही बँकेत जायला, मी माझ्या सासूबरोबर लॉकरचं अकाउंट ओपन केला होता की मी नाही जाऊ शकले तर त्या जाऊ शकतील, पण तो त्यांचा आणि माझा एक तो विश्वासाचं नातं होतं म्हणून आम्ही ते करू शकलो. पण शेवटी मला जर असं वाटलं की माझे दागिने आहेत माझ्याकडे ठेवायचे आहेत, तेही काही चूक नाहीये, ते काही चूक नाहीये. आणि उद्या समजा काही कॉम्प्लिकेशन झाली असते आणि असं काही वाद झाला असता आणि त्यामुळे असं नाही माझ्याकडे नाहीच दागिने, तर काय केलं असतं? एक्झॅक्टली. म्हणून माझे दागिने माझ्याकडे ठेवलं हे गैर नाहीये, ते त्याचाही मोठा बाऊ करायची गरज नाही. पण ते जिथे स्वच्छ नितळ नातं आहे आणि तिथं हे सगळं लागू होतं. पण जिथे हाव आहे, जिथे कंट्रोल पाहिजे आहे, तिथे हे कुठल्याच थेरीज काम. शेवटचे 2 प्रश्न मी विचारतो, मग आपण थांबूया. ताई, एकीकडे शिक्षण वाढतंय, मुली शिकतायत, मुलं शिकतायत, पैसा येतोय, सेल्फ मेड होत आहेत, लाखोंना पगार मिळतोय, एकीकडे मटेरियलिस्टिक लाईफ खूप सुंदर चाललेलं दिसतं, पण एकीकडे सायकोलॉजिकल लाईफ खूपच डिस्टर्बिंग चाललंय, विवेक नाही आहे असं दिसतंय, आणि राक्षसी वृत्ती होताना दिसते सर्वच बाबतीत. हे कशामुळे व्हायला लागले? अगदी महत्वाचा मुद्दा घेतलाय. मेंटल हेल्थ ही जी प्रत्येकाची व्यवस्थित असली पाहिजे, त्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते अगदीच दुर्लक्षित विषय आहे. म्हणजे आम्ही पण जेव्हा केसेस आमच्याकडे येतात आणि आम्ही एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन बद्दल बोलतो किंवा तुम्हाला मेंटल हेल्थचा अवेअरनेस करतो की तुम्ही काउन्सिलरची मदत घ्या, सायकॉलॉजिस्टची मदत घ्या, गरज असेल तर सायकॅट्रिस्टची पण मदत घ्या, तर मला काही वेड लागलंय का? म्हणजे हे पुरुष आणि स्त्रियांमध्ये समान आहे. मी काय वेडा आहे का? मी काय वेडी आहे का? तुम्ही काय मला सांगताय? अरे पण ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही दोघंही जेव्हा जात असता, पुरुष असेल किंवा स्त्री असेल, कुठेतरी तुमच्या मेंटल हेल्थवरती त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे ना. बरोबर. मग मदत घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे साधं सोपं आहे की मला सर्दी झाली आहे, मला गोळी माहिती आहे कुठली घ्यायची, मी ती घेते, पण ती सर्दी थांबतच नाही आहे, खूप दिवस झाले थांबत नाही, मग मी जाईन की नाही डॉक्टरकडे बघायला की सर्दीच आहे का अजून काही आहे? तसंच हे आहे ना की मी खूप सावरतीये स्वतःला, मी स्वतःचं खूप पॉझिटिव्ह थिंकिंग करतेय, मेडिटेशन करतेय, माइंडफुलनेस आणतेय, सगळं करतेय, पण तरी कुठेतरी इश्यूज आहेत. मग मी तज्ज्ञांकडे जायला का एवढी घाबरतीये किंवा का नाही वाटत आहे की मेंटल हेल्थबद्दल एवढा का म्हणजे टाबू का आहे तो? आणि मेंटल हेल्थ ॲक्टमध्ये असं म्हटलेलं आहे आता, म्हणजे एकीकडे सुसाईड हा क्राईम आहे किंवा अबेटमेंट टू सुसाईड तर असलाच पाहिजे क्राईम, पण सुसायडल टेंडन्सी असणाऱ्या लोकांना मेंटल हेल्थ असिस्टंटची गरज आहे. हे मेंटल हेल्थ ॲक्टमध्ये म्हटलेलं आहे. आता मेंटल हेल्थबद्दलचा 2017 साली कायदा आलेला आहे. त्यामुळे कुठल्याही घटनेकडे ना फक्त एका अंगाने आणि एका कायद्याच्या अंडर असं आपण बघू शकत नाही. वेगवेगळे कायदे, त्याचं जे इंटरसेक्शन असतं आणि त्या कायद्यांमध्ये जे एक रेमिडीज पण असतात, तर त्या सगळ्याचा उपयोग करता आला पाहिजे. आणि म्हणून
वैष्णवीसारख्या ज्या केसेस आहेत ना, ह्या फक्त क्रिमिनल केसेस नाही आहेत, हा सोशो लिगल अँगलनी बघायची गोष्ट आहे. कारण का NCRBच्या रिपोर्टमध्ये किती डावरी डेथ्स आपण बघतोय, ह्या रिपोर्टेड आहेत, अनरिपोर्टेड खूप आहेत. मग हा एक सोशल इव्हिल म्हणून आपल्या समोर जेव्हा येतो, तर त्यावेळेला फक्त एक कायद्याचा अंग नसतो, त्याचे जे वेगवेगळे कंगोरे आहेत, इंटरसेक्शन्स आहेत, कायद्यांचे असतील किंवा इतर ह्याचे पण असतील, तर ते सगळे तपासले पाहिजेत आणि मग तसे लूपहोल्स जे आहेत, गॅप्स जे आहेत, ते भरून काढले पाहिजेत. असा अप्रोच लागतो कुठल्याही सिस्टमचा. पण आपण काय करतो की मी वकील आहे तर मी फक्त कायद्याच्या अंगाने बघणार, मी सोशल, कल्चरल, इकॉनॉमिक अंगाने मी बघणारच नाही, पॉलिटिकल अंगाने मी बघणारच नाही. असं नाही होत, असं नाही केलं पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न विचारतो, या वैष्णवीच्या केसचं अल्टिमेटली लर्निंग काय आहे? काय धडा घ्यायला पाहिजे आपण याच्यातनं? ती मुलगी जीवानीशी गेलीच, आता काय निकाल लागेल, तपास लागेल, ते पुढं होत राहील. यातनं शहाणपण काय घ्यायचं आपण? म्हणजे वैष्णवीसारख्या मुलींनी काय घेतलं पाहिजे, कसपटेसारख्या फॅमिलीनी काय काय घेतलं पाहिजे मुलीचे वडील म्हणून, आणि हगवण्यासारख्या कुटुंबांनी काय शहाणपण घेतलं पाहिजे? 3 ॲस्पेक्टमध्ये आपण कसं शहाणं व्हायला पाहिजे, काय सांगाल? एक तर मुलींनी आणि मुलांनी हुंड्याला नकारच दिला पाहिजे. दोघांनीही. ती जबाबदारी फक्त मुलीची नाही आहे, ती मुलाची पण आहे. त्यामुळे दोघांनीही नकार दिला पाहिजे. आणि तसंच त्या परिवारांनी पण केलं पाहिजे. तिथे त्या लग्नात, अशा लग्नात जाणाऱ्या लोकांनी पण म्हटलं पाहिजे की हे चालणार नाही, आम्ही हे रिपोर्ट करू. जे होत नाही, कारण का ते सामील असतात त्याच्यामध्ये, त्यांना वाटतं आपण आनंदात सामील आहोत, पण त्याच्या पुढे जे काय होणार असतं ते फोर्सी करत नाहीत. दुसरं, सगळ्या एजन्सीजना अकाउंटेबल करणं, विशेषतः ह्या केसमध्ये पोलिसांना अकाउंटेबल करणं. करेक्ट. कोणाच्या दबावाखाली तुम्ही ती केस पुढे घेतली नाही? का नाही घेतली पुढे? आणि तिसरं आहे जे महत्त्वाचं आहे आणि आपण सतत त्याच्याबद्दल बोलतच आहोत की अवेअरनेस येणं, मग त्याच्यासाठी कम्युनिटीजमध्ये जाणं आणि मानसिकता बदलणं, ह्याच्यासाठी लहानपणापासून तसे उदाहरण त्यांच्यासमोर आणणं. म्हणजे आता मी याला पोचली आहे की प्रत्येक गोष्टीचं इन्सेंटिव्हाइज करावं का, जसं आंतरजातीय लग्न केलं तर तुम्हाला एक बक्षीस मिळतं, तुम्ही हे करू नका, हा, तर तसं तुम्ही साधं लग्न करा आणि तुम्हाला एक बक्षीस मिळेल, तुम्ही हुंडा घेऊ नका. अशा केसेस समोर आल्या पाहिजे ज्यांनी हुंडा नाकारलाय. या सगळ्या सोशल प्रेशर्सचं सामोरं करून ते पुढे गेलेत आणि त्यांनी हुंडा नाकारलेला आहे. ह्या अशा पॉझिटिव्ह केसेस आपल्यासमोर नाहीच आहेत ना. मलाही उदाहरणं अशी फार माहिती नाही आहेत, कारण का माझ्याकडे केसेस येतात ते घडलेल्या घटनाच्या येतात की काहीतरी चुकीचं झालंय म्हणून येतात. पण चांगल्या केसेस असतीलच की, त्या पुढे आल्या पाहिजेत उदाहरण म्हणून. मुलीकडच्या वडिलांनी याच्यातनं लर्निंग काय घेतलं पाहिजे? नकारायचं हुंडाला. मी देणार नाही, माझी ऐपत असली तरी मी देणार नाही. लग्न मोडलं तर ठीक आहे, जो साजेसा जोडीदार असेल, जो समजदार जोडीदार असेल, तो मिळेलच की. का नाही मिळणार? समजदार पुरुषच नाही असं म्हणणं आहे का? असं नाहीये ना. आहेतच की जे पुरुष म्हणतात आम्हाला काहीच नको म्हणून, म्हणणारे आहेत की. मग असा जोडीदार शोधा. त्यामुळे प्रेम हे डोळंच असलं पाहिजे, आंधळं नको. हे सगळ्यात मेन, हे सगळ्यातली म्हणजे आता हे लव्ह मॅरेज होतं म्हणून मी म्हणते. आणि हगवणे कुटुंबासारखं जे कुटुंब असतं जिथं आई वडील असतात आणि ती मुलाची बहीण पण तिथंच राहत असते, ती पण बोलत, ह्या अशासारख्या फॅमिलीजनी काय धडा घेतला पाहिजे? ते त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की किती काळ तुम्ही कायद्यापासून सुटणार आहात. कधीतरी तर ते बाहेर येईल प्रकरण. काहीतरी धाक असला पाहिजे कायद्याचा की आम्ही काहीतरी चुकीचं करतोय. का त्यांना असं वाटत होतं की इतकं आपण पॉवरफुल आहोत की आपल्याला कोणी हातच नाही लावू शकत, असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं ठरलं. केवढ्याला पडलं आता ते त्यांना. नाचक्की झालीच आहे. कुठल्या प्रतिष्ठेबद्दल आपण म्हणजे बोलतोय. आणि अटक होणार, तो दबाव आहेच, कारण का मोठं प्रकरण आहे. त्यामुळे या सगळ्या यंत्रणेवरती आता एक दबाव आहे, मीडियाचं लक्ष आहे. आणि हे शेवटपर्यंत उचलून धरलं पाहिजे प्रकरण. म्हणजे पब्लिक मेमरी जी शॉर्ट असते ना आणि आपण काही काळांनी ते विसरतो, तसं नाही झालं पाहिजे. हे उचलून धरलं पाहिजे आपण
की हे एक एक्झाम्पल आहे आपल्या समोर. याच्यातून तुम्ही म्हणताय काय शिकायचं, तर अशा परत केसेस होऊ नयेत त्यासाठी आता काय करायची गरज आहे याचा विचार झाला पाहिजे सगळ्या पातळीवरती, इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट एजन्सीज जे महत्त्वाचे आहेत लॉ इम्प्लिमेंटेशनसाठी. वा, मला खूप महत्त्वाचा हा विषय वाटतो. आणि मला इथे डिस्क्लेमर म्हणा किंवा आवर्जून सांगावं असं वाटतं की जी घटना घडली त्याबद्दल वाईट तर वाटतंच आहे आणि सहानुभूती तर आहेच या सगळ्या प्रकरणाबद्दल, पण हगवणे काय, कसपटे काय किंवा असे अनेक ही सगळी निमित्त मात्र आहेत. आपल्या समाजामध्ये असे अनेक कुटुंबीय आजूबाजूला दिसत असतात. मला अशी अपेक्षा आहे की ह्या एपिसोडमधून मुलांनी, मुलींनी, मुलींच्या आईवडिलांनी, मुलांच्या आईवडिलांनी थोडं शहाणं व्हावं. आणि असं जर काही होत असेल आपल्या आजूबाजूला किंवा आपल्याच घरात काही होत असेल तर हे होता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पोलीस पण अकाउंटेबल असले पाहिजेत. आणि या निमित्तानं मला असं वाटतं की जसं तुम्ही त्यांना अटक केली आहे तसं पोलिसांना पण अटक झाली पाहिजे की तेव्हा कोणी तक्रार दाखल करून घेतली होती, तपास कोणाकडे होता, त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आलं होतं, मग ज्याचं प्रेशर आलं होतं त्याला अटक झाली पाहिजे. ही सगळी चेनच ब्रेक व्हायला पाहिजे, त्याशिवाय हे ओपन नाही होणार. तर ह्याला खूप मोठे कंगोरे आहेत, पण प्रेम आंधळं नसावं. संकेत मिळत असतात, सेन्स आपला जागा असेल तर. मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. या निमित्तानं अनेक महत्त्वाचे मुद्दे आले. शहाणे व्हा आणि वेदना कमी करण्याचा प्रयत्न करूया. रमाताई, तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये आलात पुन्हा एकदा, याबद्दल खरंच आभार. थँक्यू. काळजी घ्या आणि नीट राहूया. थँक्यू व्हेरी मच.